कोकणात गेल्याचे सगळे फोटो स्टेटसला ठेवायचे. आता हे कुणासाठी तुम्ही फोटो ठेवलेले असता? तर तुमच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना कळावं की मी कोकणात एन्जॉय करतोय. आता दुःख कुठं आहे सांगतो, ज्याच्यासाठी फोटो ठेवला तेच बघत नाही, हे खरं दुःख. आणि मग 2 दिवस आपल्याला कोकणात येऊन देखील झोप लागत नाही की मी कोकणात गेलेलं, ज्याला कळायला पाहिजे होतं त्याला कळालं नाही. वरच्या रील्सवरून खालच्या रील्सवरती तुम्हाला यायला किती सेकंदाचा कालावधी लागतोय? मायक्रो सेकंद. मग तुम्ही फुटबॉलची बघितल्या कॉमेडीच्या रीलवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला मेंदूमध्ये काय काय घडत असेल. आनंद वाढत नाही, केमिकल सरकत राहतात. एक कळ पुरेशी आहे, एक कळ. डायरेक्ट नाव बाजूला जाताना बॉडी होते, बॉडी. श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण देवस्थान मोहाडी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला 2025 चं 5वं सत्र गुंफण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि श्रीकृष्णाच्या कृपेने मला सलग 2ऱ्या वर्षी इथं उभं राहण्याची संधी मिळते, याचा मनस्वी आनंद आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी ज्या विषयाच्या संदर्भानं आपल्यासमोर व्यक्त होणार आहे तो विषय इतक्या गंभीर होऊन ऐकण्याचा नाही आहे. अन्यथा जर तुम्ही इतक्या गंभीर झालात आणि माझं जर टेन्शन वाढलं तर आनंद देता येणं शक्य नाही. त्यामुळं जरा रिलॅक्स झालात तर मला जास्त सोयीचं होईल. कारण तुम्ही रिलॅक्स व्हा याचं दुसरं कारण, मी 600 किलोमीटर प्रवास करून आलो आहे आणि त्याचा वेगळा ताण आहेच, तर तो ताणही माझा रिलीफ होईल. मुळात ज्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयाकडे येतोय. आनंद तुमच्या हातात, असा तो विषय आहे. आणि गेल्या वर्षी मी चला कुटुंब जपूया या विषयाच्या संदर्भानं आपल्यासमोर व्यक्त झालो होतो. तर आनंद तुमच्या हातात आहे असं म्हटलं की माझं काम संपतं. तुमच्याकडं ती बाजू ढकलली की माझं काम संपतं. पण तो तुमच्या हातात कसा आहे हे सिद्ध करणं हे आजच्या व्याख्यानमालेतल्या या पुष्पाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 2 संदर्भ डोळ्यासमोर ठेवतो. ते संदर्भ डोळ्यासमोर ठेवून आपण इकडे येऊ. नाशिकमधल्याच एक पत्रकार भगिनी ज्या ABP माझाला काम करत होत्या, दीप्ती राऊत, त्यांचं एक पुस्तक आहे, कोरडी शेते ओली रोळे नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेला एक संदर्भ तुमच्यासमोर ठेवतो. तो प्रवासातनं येत असताना मला ते पुस्तक वाचल्यानंतर आणि नाशिकला येतोय म्हटल्यानंतर ती आठवण झाली. अकोला जिल्ह्यातलं कट्यार नावाचं गाव आहे आणि त्या कट्यार नावाच्या गावामध्ये ज्योतिताई देशमुख नावाची एक महिला आहे. 2001 साली ज्योतिताईंच्या घरामध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. 2003ला सासऱ्यानं आत्महत्या केली आणि 2007ला दिरानं आत्महत्या केली. 29 एकर शेती असणारी ही महिला अत्यंत मोठ्या कुटुंबातली. या 3 आत्महत्या होईपर्यंत या महिलेनं घराचा उंबरा देखील ओलांडलेला नव्हता. देशमुख कुटुंब, कधीही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्या महिलेला काही करावं लागलेलं नव्हतं. आणि ह्या 3 आत्महत्या झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची, म्हणजे ज्या दिरानं आत्महत्या केली होती त्याच्या पत्नी आणि त्याच्या मुलांची आणि स्वतःच्या मुलांची जबाबदारी आली. शेतीतलं काहीही माहिती नसल्यामुळं भाऊकीतले आणि आजूबाजूचे लोक त्यांना त्रास देत होते. 29 एकर शेती. पण ह्या 3 घटना घडल्यानंतर ज्योतिताई देशमुख बाहेर आल्या, बँकांच्याकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्या कारणासाठी हे घडलंय
त्यातला पै न पै मी तुमचा द्यायची माझी तयारी आहे. फक्त सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या बँकांना त्या महिलेने विनंती केली की मला तुम्ही थोडं सहकार्य करा. सगळ्यांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि ज्योतिताईने कंबर कसली. 29 एकर शेती कसायला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा असा आहे की एक दिवस तर असं घडलं होतं की सोयाबीन काढलेलं होते आणि ते सोयाबीन घराकडे आणायचे होते. गावातल्या एका व्यक्तीला ट्रॅक्टरसाठी त्यांनी सांगितलेलं होतं. संध्याकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण ज्या व्यक्तीला ट्रॅक्टरला सांगितलं होतं तो व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन आला नाही. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ज्योतिताई देशमुख त्या शेतामध्ये त्या सोयाबीनच्या बाजूला बसून होत्या. गावातल्या पोलीस पाटलांना कळालं की अशी अशी घटना घडली. त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर बाहेर काढला, ते सगळं भरलं आणि घराकडे आणलं. आणि त्या ट्रॅक्टरमधून घराकडे येताना ज्योतिताईंच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट फिरत होती, ती म्हणजे अशी, मला ट्रॅक्टर घ्यायचं आहे. तर थोड्या दिवसात स्वतः ट्रॅक्टर चालवायला शिकल्या, शोरूममधून नवीन ट्रॅक्टर काढला. हे व्याख्यान झाल्यानंतर ज्योतिताईंच्या मुलाखती तुम्ही सगळ्यांनी ऐकायला हरकत नाही. 29 एकर शेती फायद्यात आणली, सगळं कर्ज फेडलं. घरात उलट ती शेती करण्यासाठी काही लोकांना त्यांनी काम दिलं. स्वतःच्या मुलग्याला इंजिनियर केलं, जावेच्या मुलग्याला शिकवलं. सह्याद्री नवरत्न दुर्गचा पुरस्कार त्यांना मिळाला मध्यंतरी. आणि त्यांच्या अनेक मुलाखती आहेत. ही घटना वाचल्यानंतर माझ्या मनात असा प्रश्न आला, कल्पना करा, बऱ्याच वेळा आयुष्यात आनंद हरवतो त्याचं मूळ कारण असतं की आपल्या आयुष्यात आपल्याला संघर्ष करावा लागतोय. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असतात किंवा दुःखाचे क्षण असतात. त्या दुःखाच्या क्षणासाठी किंवा संघर्षाच्या क्षणासाठी आपल्याला आनंद हरवल्यासारखं वाटतं. ही घटना क्रमांक 1. आणि घटना क्रमांक 2 आहे कॉफी कॅफे डे, म्हणजे CCDचे मालक सिद्धार्थ यांनी 2019ला मंगळूरमधल्या एका नदीवरून पाण्यात उडी मारून त्याने आत्महत्या केली होती. कर्ज होतं 7,000 कोटी. मी परत आकडा सांगतोय, कर्ज होतं 7,000 कोटी. एवढं कर्ज होतं, ती कंपनी पुन्हा ऊर्जित अवस्थेला आणणं शक्य नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यांच्या पत्नी मालविकाताई हेगडे यांनी ती कंपनी आपल्याकडे घेतली. सगळ्या कामगारांना त्यांनी सांगितलं की आपल्याला ही कंपनी पुन्हा एकदा नव्यानं उभी करायची आहे, तुम्ही मला सहकार्य करा. जे आउटलेट चांगले चालत नव्हते ते बंद केले, नव्या गोष्टी त्याने आणल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7,000 कोटीचं कर्ज मालविकाताईंनी फेडलं. सगळंच्या सगळं कर्ज संपवलं आणि कॉफी कॅफे डे फायद्यात आणून दाखवली. या 2 घटना, अशा अनेक घटना आहेत, पण या 2 घटना आम्हाला हे शिकवतात की संघर्ष जो आहे तो संघर्ष तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्याच्या कोणत्याही क्षणावरती कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही की पुढच्या 2 दिवसानंतर माझ्या आयुष्यात कुठला संघर्ष येणार आहे. तुम्हाला आज जर आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला आलेले असतील तर 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 4 वर्षानंतर एखादा दुःखाचा प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहे. या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे तुम्ही आनंदानं वाटचाल करताय असं ठरवायला हरकत नाही. मुळात दुःख येणारच नाही अशा भावनेनं जर तुम्ही आनंदाकडे बघत असाल तर तसं कुणाच्याही आयुष्यात कधीही होणार नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद ज्या पटीत येतो, सुख ज्या पटीत येतं, त्या पटीत कमी अधिक फरकानं दुःखाचे क्षण देखील येणार आहेत. परत एकदा, दुःखाचे क्षण येणार आहेत. या गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद आहे. आपण या गोष्टीचा स्वीकारच करत नाही किंवा त्या गोष्टीला टाळून पुढं आयुष्य नेता येईल का याचा प्रयत्न करतो. पण लहान मुलांच्या म्हणजे किंवा 10 वर्षाच्या पूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक गेम होती, समोरनं गाड्या येत आहेत आणि इकडली आपली गाडी इकडलं तिकडं, इकडं तिकडं, ती समोरनं येणारी गाडी चुकवायची. किती वेळापर्यंत हे करता येतं तर त्याचा कालावधी ठरलेला असतो. एका विशिष्ट वेळात एखादी गाडी येते आणि धडकते, आपल्याला काही क्षणापुरतं नाराज वाटतं, पुन्हा ती गेम आपण नव्यानं सुरू करायचं. आयुष्याची गेम देखील आपल्याला अशा पद्धतीनं नव्यानं सुरू करणं गरजेचं आहे. पण आपण अडचणींना वाईट ठरवतो आणि आपल्या जगण्यातला आनंद आपण हरवतोय. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे, माणसं असं म्हणतात किंवा इतर पाठीमागच्या पिढ्यांनी देखील आपल्याला असं सांगितलंय की संसार जसा सुखाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तो दुःखाचा आहे. म्हणजे काय तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे संसाराच्या बाबतीत आम्हाला सांगितलंय की संसारातून माणसाला आनंद मिळाला असं होत नाही. बरं, हे माणसाच्याच बाबतीत असं आहे का असं तुम्हाला वाटतं का हे की फक्त माणसाच्याच बाबतीत हे घडत असेल? कल्विन नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचत होतो मी आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी समजली. तुम्ही सुगरण पक्षी, तुम्हाला माहित आहे ना सुगरण पक्षी, सुगरणीचं घरटं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल.
पर्यावरणाचं व्याख्यान तुम्ही ऐकलं, त्या सुगरणीच्या घरट्याचं महत्त्व देखील तुम्ही ऐकलं असेल की ते घरटं कधी कुठं बांधतं. ते सुगरणीच्या घरट्यावरनं त्या वर्षी नदीला किती पाणी येणार आहे हे कळतं. म्हणजे सुगरणीचं घरटं पाण्यावरती बांधलेलं असतं, विहिरीच्या वरती बांधलेलं असतं किंवा नदीच्या वरती बांधलेलं असतं. जर तिनं ते घरटं खाली बांधलेलं असेल तर समजून जायचं यावर्षी पावसाचं प्रमाण कमी पडणार आहे. पाणी सुगरणीच्या घरट्याला कधीही लागत नाही, कधीच सुगरणीच्या घरट्याला पाणी लागत नाही. तिला माहिती असतं अगोदर यावर्षी पाऊस काळ किती पडणार आहे. आता सुगरणीचं हे घरटं जे आहे ना, घरटं ते कोण बांधतं तुम्हाला माहिती आहे? सुगरणीचं घरटं नर बांधतो, मादी बांधत नाही. आणि सुगरणीच्या त्या सुगरण पक्षाच्या आयुष्यामध्ये असं आहे, नर ते घरटं बांधतो, काड्या गोळा करून वेगवेगळ्या गोष्टी गोळा करून ते घरटं विणतो. अर्ध घरटं सुगरण विणतो आणि तो त्या घरट्यावरती बसून त्यांच्या भाषेतली म्हणजे तो गाणी म्हणायला लागतो किंवा शीळ घालायला सुरुवात करतो. याचं कारण असं आहे की त्याला जोडीदाराची आत्ता गरज आहे आणि तो मादी पक्षीला त्यानं आकर्षित करतोय. ज्या वेळेस मादी पक्षी येते, मादी सुगरण येते, ती मादी आधी काय करते माहीत आहे? त्या घरटं अगोदर बघते आणि घरटं बघितल्यानंतर ठरवते की याला जोडीदार म्हणून निवडायचं आहे का नाही. त्यामुळे ज्यांची लग्न झालेली नाहीत आणि जर एखाद्या मुलीच्या बापानं आधी घर बांध म्हणून सांगितलेलं असेल तर ते मान्य करायला आपण हरकत नाही. तो निसर्गाचा नियम आहे, आपला नव्हे. पहिल्यांदा ती सुगरण मादी पक्षी ते सगळं बघते घरटं आणि मग पुढं तो दोघेजण मिळून, बघा ते दोघेजण मिळून उरलेलं अर्धवट घरटं काय करतात? पूर्ण करतात. नर पक्षी बाहेरनं त्या सगळ्या वस्तू आणतो आणि मादी आतल्या बाजूनं त्याला चिखल शेणाणं वगैरे ते लिंपून घेते, म्हणजे काही ठिकाणी. तर मादी त्या घरातल्या गोष्टी करत असते. आता सांगा मला, सुगरण नावाचा एक पक्षी छोटासा, ज्याचा आयुष्याचा कालावधी एक 10-11 वर्षाचा आहे, त्या पक्षाच्या आयुष्यामध्ये संसार नावाची गोष्ट आहे आणि त्या संसार नावाच्या गोष्टीमध्ये संघर्ष आहे. आपल्याला फक्त असं वाटत असतं की आमच्या आयुष्यात आणि आमच्या संसारातच फक्त संघर्ष आहे. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग आनंदाचं ठिकाण येत असतं. गुरु ठाकूरांची एक कविता आहे, त्याचं हे वाक्य खरं तर घरातलं ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे काय तर आव्हानांच्या गोष्टी छातीवरती घेऊन मिरवल्या की आनंदाचे मार्ग खुले होतात, आनंदाचे मार्ग खुले होतात. बरं, आपण संघर्षाच्या गोष्टी सांगून जगण्यातला आनंद आपल्या हरवत असतो. आपण संघर्षातल्या गोष्टी सांगून, मी माझ्या स्पीड ब्रेकर पुस्तक लिहित असताना त्या पुस्तकामध्ये मी शेवटच्या प्रकरणात या आनंदाच्या विषयी असं लिहिलं आहे, थॉमस अल्वा एडिसन तुम्हाला माहिती आहे, आज इतका छान प्रकाश आहे, ते त्याची देण आहे. त्या थॉमस अल्वा एडिसनच्या मृत्यूच्या वेळेस त्याला आयुष्यात पडलेले प्रश्न त्यानं लिहून ठेवलेले होते. किती होते माहीत आहे? 2500 वया भरलेल्या होत्या प्रश्नांच्या. हा आकडा खोटा नाही बरं का. 2500 प्रश्नांच्या वया भरल्या होत्या. तुम्ही म्हणाल सर हे शक्य आहे का? अहो, ज्या शास्त्रज्ञाच्या नावावरती 10,000 पेक्षा जास्त पेटंट आहेत, त्या माणसाला का प्रश्न पडले नसतील एवढे? 2500 वह्या भरलेल्या होत्या की एडिसनला जे प्रश्न पडलेत ते प्रश्न त्यानं लिहून ठेवलेले होते. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, संध्याकाळी घरी जा व्याख्यान संपल्यानंतर, छोटी वही घ्या, छोटी 40 पानांचीच, मोठी नको, आणि तुमच्या आयुष्यातले अडचणीचे प्रसंग लिहून काढा. 1.5 पानाच्या वर पान भरणार नाही सर. त्यातलं अर्ध पान ह्या आपण निर्माण केलेल्या अडचणी असणार आहेत, त्या ऑथेंटिक अडचणी नाहीत. म्हणजे आमच्या आयुष्यातल्या अडचणींचं 1.5 पान भरत नाही. 2500 प्रश्नांच्या वया भरलेल्या होत्या, त्यांच्या समस्यांच्या वया भरलेल्या होत्या. आपण किती भाग्यवान आहोत बघा या गोष्टींसाठी. पण नसलेल्या अडचणींच्या वरती तुम्ही अधिक फोकस झालात की त्या आपल्या वाटायला लागतात, त्या आपल्या नसताना देखील आपल्या त्या वाटायला लागतात. आणि ते प्रश्न आम्हाला सातत्यानं पडत राहतात. मग ते कशानं पडत राहतात? तर त्याचं पहिलं कारण सांगतो मी तुम्हाला. तुलना हे दुःखाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुलना, कशाची तुलना आपण करतोय? मी तुम्हाला सांगतो, आत्ता जरी इथनं एंट्री झालेली असेल ना, तर कदाचित एक 2-3 आयांनी इतर 2-3 आयांच्याकडे बघितलं असेल. साडी कुठल्या रंगाची आहे, दागिने कुठले कुठले घातलेत. तुम्ही जर येताना आरशाच्या समोर जर काही जण उभारून आलेला असाल ना,
तर मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आरशाच्या समोरच उभं राहिलेल्या होता का? म्हणजे आरशाच्या समोर जर तुम्ही उभं राहिलेलं असाल तर तुमचं लक्ष कुठं पाहिजे? आरशात पाहिजे. केस कसे दिसत आहेत, शर्ट कसं दिसतंय, मी कसा दिसतोय, आमचं लक्ष इथं नसतं. मी कसा दिसतोय याच्याकडे नसतं. मी मंदिरात गेल्यानंतर कसा दिसणार आहे या गोष्टीवर आम्ही जास्त फोकस असतो. म्हणजे मी चांगला दिसतो हे मला एकट्याला मान्य होता कामा नाही, सगळ्यांच्या मान्यतेला तर ते पडलं तर मी सुखी. म्हणजे आमचं सुख कशावर अवलंबून आहे? दुसऱ्याच्या मानण्यावर, दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेवर, त्याने दिलेल्या प्रतिसादावर आपलं आम्ही सुख मान्य करतोय. मला काय वाटतंय हे आम्ही बघतच नाही ना. बघतोय का? बघा बरं. आई लहान बाळाला जर चप्पल घ्यायला गेली, या दीदीला जर चप्पल खरेदी करायला गेली, ती दीदी म्हणते बरं का, हे मला कम्फर्टेबल आहे, हे मला चांगलं वाटतंय. तिची आई म्हणते नको, हे चांगलं दिसत नाही, ते चांगलं दिसतंय. तिच्यासाठी काय कम्फर्टेबल आहे हे आम्हाला महत्त्वाचं नाही, तिला चांगलं काय दिसतंय हे महत्त्वाचं. आणि ते तिला मला चांगलं दिसण्यासाठी म्हणून नव्हे, तर उद्या जर पाहुण्यांच्याकडे जायचं असेल तर पाहुणे काय म्हणतील तिच्या चपलाकडे बघून. म्हणजे दुसऱ्यांनी मान्यता दिल्याशिवाय आपल्याला जाणवलेलं, अनुभवलेलं देखील सुख आम्हाला मान्य नसतं, तो आनंद मान्य नसतो. तुलना हे दुःखाचं मूळ कारण आहे. बघा ना, बऱ्याच मी लहान म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमात देखील हे बघितलंय. एखाद्या मुलाला त्याची आई लग्नाला जर घेऊन जाणार असेल तर ती लग्नाला घेऊन जाताना काय करते माहिती आहे? त्याला कपडे घालते. कपडे घातल्यानंतर त्याला तो जॅकेट घालते किंवा ते कोट घालते. आता नवीन जे वेगवेगळ्या पद्धतीचे लहान मुलांचे कपडे आहेत त्याच्यामध्ये ती जीन्स पॅन्ट घालायची, वरती त्याला ते जॅकेट घालायचं. ते ओरडत असतं, रडत असतं, हे मला नको. त्याला साधी कपड्यांची गरज असते. पण आमच्या मनात काय येतं माहित आहे? फोटोत चांगलं दिसलं पाहिजे, समारंभात चांगलं दिसलं पाहिजे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी चांगलं दिसलं पाहिजे. त्याच्या जगण्यातला एक दिवसाचा आनंद आम्ही हिरावून घेतोय. त्याला मारतोय, ओरडतोय, त्याला तसं ओढत नेतोय आणि आपल्याला असं वाटतं की हे आनंदाचं आहे. घरात आल्यानंतर पुन्हा त्याला ओरडतोय की तू पाहुण्यांच्या ठिकाणी शांत राहत नाहीस. म्हणजे तुलना हे काय आहे? मुळात दुःखाचं मूळ कारण आहे. दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेवरती आम्ही आमचा आनंद कधीही ठेवला, ज्या क्षणाला दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवरती तुमचा आनंद ठेवता तो आनंद नष्ट होतो आणि तो हरवतो. आता तुलना हे कारण कसं आहे सांगतो. पलीकडच्या घरातल्या एखाद्या मुलग्याचा जर नंबर आला तर अलीकडच्या घराला सर तुमच्या काळामध्ये आनंद होत होता, बरं वाटायचं की गावातल्या पोरग्याचा नंबर आला. आता उलटी गोष्ट आहे. पलीकडच्या घरातलं पोरग जर स्कॉलरशिपला पहिलं आलं, अलीकडच्या घरातलं सर जगत नाही, त्याला बदडूनच काढतात आणि काय म्हणतात की त्याचा नंबर येतो, तुझा कसा येत नाही. आता हे फक्त कुठलं ते तात्पुरत्या कारणाने तुलना करत नाही आपण. प्रत्येक वेळेस ही तुलना चालू असते की आपल्या मुलानं या गोष्टी केल्या तर तो त्याला समाज मान्यता आहे किंवा तर त्याला सुख प्राप्त होईल. मी साधी एक परवा गोष्ट जी ऐकली ना ती गोष्ट सांगतो. वडील घरात बसलेत, 7वीचा मुलगा आणि त्या 7वीच्या मुलग्याचा निकाल लागला. तो मुलगा असा समोरनं चालत येत होता. वडिलांच्या लक्षात आलं आज निकाल होता. वडील तयारीतच राहिले. तो आल्यानंतर समोरनं घरात उमऱ्याच्या आत पाय ठेवल्या ठेवल्या त्या मुलग्याला प्रश्न विचारला, निकाल होता ना रे तुझा? तो म्हणाला हो. तुझं गुणपत्र कुठं आहे, मार्कशीट कुठं आहे? त्यानं आपल्या दप्तरात एक मार्कशीट काढलं आणि वडिलांच्या हातात दिलं. वडिलांनी मार्कलिस्ट बघितलं. त्याचं विज्ञानला 6 मार्क, गणितला 5, इंग्रजीचे मार्क वडिलांनी बघितलीच नाहीत. जे त्याला धरलं आणि इतकं बदडून काढलं. 5 मिनटं मारल्यानंतर वडीलच दमलेने कोचवर जाऊन बसले. मुलग्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब देखील नाही. 2-3 मिनटं ते शांत बसल्यानंतर बघितलं वडिलांनी. तो मुलगा जवळ गेला आणि म्हणाला, बाबा का मारलं? वडील म्हणाले, मूर्खा, याच्यासाठी तुला शाळेत पाठवतोय वर आणि विचारतोयस का मारलं म्हणून? अरे विज्ञानला 6 मार्क आहेत, गणितला 5, याच्यासाठी तुला शाळेत पाठवलंय का? मुलगा म्हणाला, बाबा मी शाळेत पहिल्या नंबरानं पास झालोय. हे मार्कशीट तुमचं आहे, मला सकाळी सापडले. नाव बघा वरती, नाव आधी. गंमत लक्षात आली? आडात नसतं आणि आम्हाला ते पोहऱ्यात हवं असतं. आनंद ही आत्म गोष्ट येण्याची गोष्ट आहे. आम्ही काय करत असतो? तुलना करत असतो. आमच्याकडं नसलं तरी आमची काय चालू असते? तुलना चालू असते. आणि गंमत बघा,
तुमचा आनंद तुम्हाला जर सापडायचा असेल तर दोन गोष्टी करा. सगळ्यात महत्त्वाच्या, तुमच्या क्षमता आणि मर्यादा या दोन गोष्टींची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कशी सांगतो तुम्हाला. आपल्या काय क्षमता आहेत आणि आपल्या मर्यादा काय आहेत ह्या कळाल्या की आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला यायला सुरुवात होते. भारतातल्या माणसाला सर मर्यादा नावाची गोष्ट कळतच नाही. तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट असा आक्षेप कसा करताय. सांगतो ना कसं. एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रातलं माहिती नसेल आणि त्या क्षेत्रातलं जर एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सर काय असतं. माफ करा, मला ह्याच्यातलं माहिती नाही. पण भारतामध्ये कुणालाही सल्ला कुठल्याही क्षेत्रातला विचारून बघा, पुढची 10 मिनिटं का असे ना ते सांगून रिकाम होत. क्षेत्र कुठलंही असू दे, ज्या क्षेत्राचा आपल्याला थांग पत्ताही नसतो त्याच्यावरती सल्ला देणारा माणूस कोणतर भारतीय माणूस आहे. इतर ठिकाणी नाही माहिती असं म्हणून सांगितलं जाईल. म्हणजे मर्यादा लक्षात येणं आपल्या, ह्या जर मर्यादा लक्षात आला तर आनंद प्राप्त होतो. आणि क्षमता देखील आपल्या लक्षात यायला पाहिजेत. काय क्षमता आहेत बघा. 40,000 GB कपॅसिटीचा मेंदू दिलाय. कितीच कपॅसिटीचा मेंदू आहे. 40,000 GB कपॅसिटी आहे. मोबाईलच्या मेमरी कार्डची ताकद आहे 264 GB. आमची अडचण बघा, 40,000 GBचं मेमरी कार्ड मेंदूत दिलंय, त्याच्याकडे लक्ष नाही. 264 GB भरत नाही म्हणून त्रास आहे. तुझं ब्लूटूथ ऑन कर, शेअरिट ऑन कर, त्याच्यातनं हे पाठव, ती लिंक पाठव, ती डाउनलोड कर, ते फोटो पाठव, याच्यासाठी आमची धडपड चालू आहे. हृदयाची ताकद काय आहे माहिती आहे तुम्हाला. हृदयाची ताकद किती आहे माहिती आहे. दिवसाला 3 एकर शेती पाण्यानं भिजू शकेल एवढं ते दिवसाला रक्त फिल्टर करतंय. कधी चालू झालंय. 9 महिने अगोदर पोटात असताना. आता हे विषय निघालाय म्हणून फक्त सांगतो तुम्हाला. पर्सनल अनुभव आहे, व्याख्यानात सांगायचे नसतात तरी सांगतो. माझं बाळ 5 वर्षाचं आहे. 5 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेस मी माझ्या पत्नीला घेऊन दवाखान्यात गेलो, डॉक्टर असं म्हणाले की मला अभिनंदन अभिनंदन, प्रेग्नन्सी कन्फर्म आहे पण बाळ अजून आलेलं नाही. मी म्हटलं बाळ आलेलं नाही म्हणजे. तुम्ही म्हणताय ते कन्फर्म आहे पण बाळ आलेलं नाही म्हणजे. ते म्हणाले सर अजून हृदयाचा ठोका सुरू झाला नाही. हृदयाचा ठोका. मग मी म्हटलं त्यांना ते कधी सुरू होईल. ते म्हणाले मला नाही विचारायचं, ते याला विचारायचं. अजून विज्ञानाला बाळाच्या हृदयाचा ठोका कधी सुरू होतो हे पकडता आलेलं नाही. ते त्याला विचारायचं. हृदयाचा ठोका कधी सुरू. तिथं त्या क्षणाला केवढ्या जागेत तो ठोका सुरू झालाय. सोनोग्राफी मशीन मधल्या सोनोग्राफीमध्ये दिसतंय सर एवढा टिपका असतो, एवढा. त्या टिपक्यात ठोका चालू होतो. टिपक्यात ठोका आधी येतो आणि मग माणसाचं तिथून सुरुवात होते. तिथून सुरुवात झालेलं हृदय आयुष्याच्या शेवटपर्यंत अविरतपणे ते काम करते. ही आनंद देणारी गोष्ट नाही. एक कळ पुरेशी आहे. एक कळ, एक कळ, एक कळ. डायरेक्ट नाव बाजूला जाताना बॉडी होती. बॉडी आपली नावानं कोण आपल्याला हाक मारत नाही. बॉडीला बाहेर घ्या, बॉडीला आंघोळ घाला, बरोबर आहे ना. नाव संपतं. एक ठोक्यात एक कळ फक्त पुरेशी आहे. मला सांगा हे हृदय दिवसाला 3 एकर शेती पाण्यानं भिजवेल एवढ्या ताकदीनं काम करते. पटत नसेल तर घरी जा, दोन्ही कानामध्ये बोटं घालायची. आत्ता नाही हा, दोन्ही कानामध्ये बोटं घालायची. जो प्रवाहाचा आवाज येतोय तो रक्तातला आवाज आहे सर. शरीरात एवढ्या त्या पद्धतीनं ते पोचवत असतं. आता या हृदयाचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे. हृदय म्हणजे भावना. मी हृदय पर्टिक्युलर म्हणत नाही. हृदयाचा उपयोग कशासाठी, भावनेचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे. प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करायला पाहिजे. पण ते किती प्रमाणात घेतलंय बघा. मर्यादा कशा कळालेल्या नाहीत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुला मुलींना विचारा ना, ते काय म्हणतात माहिती आहे. चंद्र सूर्य तारे तोडून आणून देतो. इतकं सोपं आहे सर. सिलेंडर वेळेत आणून देता आलं तरी भरपूर कमवलं आपण. चंद्र सूर्य कुठं आपल्या परड्यातल्या वेलीला लागलेत का. गेला जाऊन तोडून आणलं. ते चंद्र सूर्य तोडून आणून दिल्यानंतर पृथ्वीच्या भोवती कोण फिरणार. मेणबत्ती घेऊन तुम्ही कोण फिरणार. हृदयाची क्षमता ही ओळखता येणं हे आनंदाचं आहे. कधीतरी आम्ही त्याला पाठीमागे देऊन आभार मानले का की हे सुरू आहे, हे अविरतपणे सुरू आहे, अविरतपणे सुरू आहे. मला सांगा ही आनंदाची गोष्ट नाही आहे. या गोष्टीला आम्ही कशा पद्धतीने बघणार आहोत. एका व्यक्तीकडं प्रचंड पैसा होता, प्रचंड पैसा, आणि त्याला पाहिजे होतं समाधान किंवा सुख, आनंद. तो व्यक्ती गावातल्या एका महाराजांच्याकडे गेला आणि म्हणाला की माझ्याकडे प्रचंड पैसा आहे
प्रचंड पैसा आहे पण समाधान नाही, शांतता नाही, सुख नाही, आनंद नाही. महाराज काही बोलले नाहीत. महाराज म्हणाले बोलेन नंतर. ते दररोज जायला लागले. दुसऱ्या दिवशी गेले, म्हणाले महाराज काहीतरी उपाय द्यावं, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड संपत्ती आहे पण समाधान नाही, आनंद नाही. महाराज एक दिवस त्याला म्हणाले एक काम कर, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना ते पैसे घेऊन ये, ते पैसे घेऊन ये. दुसऱ्या दिवशी त्याला असं वाटलं की महाराजांना कदाचित पैसे दिल्यानंतर महाराज सुखाचा मार्ग मला सांगतील. त्यानं पोतं भरून ते पैसे घेतले, त्याची गाठ मारली त्या पोत्याची आणि ते पोतं भरून महाराजांच्या समोर घेऊन गेला आणि म्हणाला महाराज मी पैसे घेऊन आलोय, माझ्याकडे एवढे पैसे असताना देखील मला आनंद वाटत नाही, सुख वाटत नाही. महाराज काही बोलले नाहीत. पटकन ते महाराजांनी पोतं उचललं आणि पळायला सुरुवात केली. ते पळायला सुरुवात केल्यानंतर हा माणूस त्या महाराजांच्या पाठीस पळायला लागला. महाराज पुढं पळतायत आणि हा पाठीमागणं ओरडतोय माझे पैसे द्या महाराज, माझे पैसे द्या महाराज, माझे पैसे द्या. महाराज अख्खं गाव फिरून आले, चौकात थांबले आणि त्यांनी सांगितलं हे घे पोतं तुझं तुला. ते पोतं हातात दिल्यानंतर त्याला हायसं वाटलं. तो माणूस म्हणाला जर तुम्ही पोतं देणारच होता तर घेऊन का पळत होता? तो म्हणाला तुला आत्ता बरं वाटतंय, तुला आत्ता सुखाचं वाटतंय, आत्ता आनंदाचं वाटतंय? तो म्हणाला हो, तुझा आनंद तुझ्या जवळच होता. म्हणाला तुला हे जाणवलं नाही की त्याच्यात माझा आनंद आहे, सुख आहे. ते दुसऱ्यानं कुठंतरी हिरावून घेतलं की मग आम्हाला त्याची ती गोष्ट लक्षात येते. गंमत सांगतो, पायाला अंगठा आहे आणि तो अंगठा महत्वाचा आहे हे ठेच लागून फुटल्यानंतरच लक्षात येते. तोपर्यंत त्या अंगठ्याकडे आपलं दिवसातून एकदा देखील लक्ष जात नाही. आहे ती गोष्ट स्वीकार करणं, मान्य करणं, ती सुखाचं आहे हे समजून घेणं ही आनंदाची पहिली पायरी आहे आणि आम्हाला ती समजून घेता आली पाहिजे. मी 40,000 कॅपॅसिटीचा मेंदू सांगितला. तुमच्या डोळ्यांची ताकद सर 500 मेगापिक्सलपेक्षा जास्त कॅमेरा आहे डोळ्याचा. तुमच्या मोबाईलमधनं कॅमेऱ्यातनं फोटो काढला तर त्या फोटो एखाद्या वेळेस त्याचे पिक्सेल इकडे तिकडे होऊ शकतात. लांबचा फोटो काढला तर तो दिसणार नाही. चंद्राचं अंतर किती आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यांना चंद्राचं अंतर दिसतं. दुःख कुठं आहे सांगतो, आहे त्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. कोकणात तुम्ही फिरायला गेलात, समुद्रातल्या त्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत, आजूबाजूचा निसर्ग बघायला पाहिजे, आजूबाजूच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, त्याच्यातनं आनंद समजून घेतलं पाहिजे. आमचं लक्ष कुठं असतं सांगतो, जायचं कोकणात, फोटो काढायचे 360 कॅमेऱ्यात, डोळ्यानं बघायचं नाही, फोटो कॅमेरानं काढायचे आणि सगळे फोटो कशाला ठेवायचे? स्टेटसला. कोकणात गेल्याचे सगळे फोटो स्टेटसला ठेवायचे. आता हे कुणासाठी तुम्ही फोटो ठेवलेले असता? तर तुमच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना कळावं की मी कोकणात एन्जॉय करतोय. आता दुःख कुठं आहे सांगतो, ज्याच्यासाठी फोटो ठेवला तेच बघत नाही, हे खरं दुःख. आणि मग 2 दिवस आपल्याला कोकणात येऊन देखील झोप लागत नाही की मी कोकणात गेलेलं, ज्याला कळायला पाहिजे होतं त्याला कळालं नाही. तुमच्या डोळ्यानं ते पाहता आलं असतं आणि तो आनंद घेता आला असता, पण आम्ही तो घेत नाही. जे मिळालंय त्याचा आनंद घेणं ही पहिली पायरी आहे. उदाहरणार्थ सांगतो, तुम्हाला बसनं तुम्ही प्रवास करत असता, कसं दुःख येतं बघा वाट्याला. तुम्हाला बसायला जागा मिळाली, सीट बसायला मिळाली. आता सीट बसायला मिळाल्यानंतर पुढं काय करायला पाहिजे? रात्री जे व्याख्यान झालं तसं कानात हेडफोन घालून आम्ही संगीत ऐकलं पाहिजे शांतपणे. खिडकीतनं बाहेरनं निसर्गाचं सौंदर्य बघितलं पाहिजे. जर तुम्ही काम करत असाल तर डायरी बाहेर काढली पाहिजे, लॅपटॉप बाहेर काढला पाहिजे. आमच्या डोक्यात काय सांगतो, शेजारच्या सीटवर कोण बसेल? तुला काय करायचं त्याच्याशी? शेजारच्या सीटवर कोण बसेल? ते बसत नाही तोपर्यंत दुःख, बसल्यानंतर तिथून पुढे अर्धा तास दुःख. बसणारी व्यक्ती कोण आहे, तिच्या आयुष्यातलं काय चालू आहे, याच्यासाठी आम्ही आधी काळजी करतोय. आपल्याला मिळालं की त्याचा आनंद उपभोगायला आम्ही सुरुवात करायला हवी, तो आम्ही करत नाही. महापुरुषांना या सुखाचं महत्त्व कळालं आणि आनंदाचं देखील महत्त्व कळालं. सर, तात्पुरत्या गोष्टीनं कधीही तुमच्या आयुष्यात आनंद तयार होत नाही. आनंद ही सवय आहे आणि आनंद ही वृत्ती आहे. ती वृत्ती जर निर्माण करता आली नाही तर तात्पुरत्या गोष्टीनं आनंद निर्माण करता येत नाही. म्हणजे कसं, आज एखादा 3 तासाचा चित्रपट बघतो आणि मी सुखी होतो, असं होत नाही. मी आज कोकणात फिरायला जातो आणि मग माझ्या आयुष्यात आनंद प्राप्त झाला, असं होत नाही. उलट सहल ही दमछाक करणारी गोष्ट आहे. सगळ्या बॅगा घ्यायच्या,
दिवस रात्र प्रवास करायचा, हॉटेलला जेवायचं, पोट बिघडेल याची व्यवस्थित तजवीज करायची, आणि मग ते दमून फिरत परत यायचं आणि म्हणायचं की मी आनंद व्यक्त केला. नाही, आनंद ही सवय आहे आणि आनंद ही वृत्ती आहे, ती सातत्यानं घेण्याची गोष्ट आहे. हे महापुरुषांना कळालेलं होतं. पण आमच्या आयुष्यात स्मशान वैराग्य असतं. स्मशान वैराग्य म्हणजे काय? तात्पुरती ती गोष्ट करायची आणि त्या तात्पुरत्या गोष्टीनं आयुष्यभराच्या त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा. 6 महिने जर तुम्ही काम केलेलं असेल, 6 महिने जर काम करून तुम्ही दमलेला असेल, तर एका दिवसात तुम्हाला 6 महिन्याचा ताण कधीही रिलीफ करता येत नाही. दिवसभर सातत्यानं काम करावं, पैसे, पद, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, संध्याकाळी ते शांतपणे सोडावं. हे कर्म केलंय, हे चांगलं वाईट ठरवण्याचा अधिकार तुझा आहे. मग ते परमेश्वर असेल किंवा निसर्ग असेल, या दोन्हींचा ते सहजपणे सोडता यावं, तर तुम्हाला संध्याकाळची झोप सुखाची लागते. पण आम्हाला सहजपणे जर ते सोडता नाही आलं आणि 6 महिने साठवून जर तुम्ही रिलीफ होण्याचा प्रयत्न करत असाल, तर मानस उपचार तज्ज्ञांची गरज भासते, तुम्हाला डॉक्टरांची गरज भासते. स्मशान वैराग्यानं ते होत नाही. स्मशान वैराग्य शब्दाचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना? नसेल तर सांगतो. स्मशान वैराग्य म्हणजे काय? एका व्यक्तीच्या गावातल्या एका व्यक्तीचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ती सगळी माणसं स्मशानात गेलेली होती आणि त्या व्यक्तीला भेटायला परगावचा एक व्यक्ती आला आणि ती व्यक्ती त्या घरात गेली आणि त्याला म्हणाली की मला सरांना भेटायचं होतं थोडं. त्या म्हणाल्या की गावातल्या एका व्यक्तीचं निधन झालंय, ते स्मशानात गेलेत, थोडा वेळ इथं बसा, येतील. तर ते म्हणाले माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. मग त्या घरातल्या ताई असं म्हणाले की जर तुम्हाला वाट पाहण्यासाठी वेळ नसेल तर एक काम करा, तुम्ही निघा आणि तिथं स्मशान इथं आहे, तुम्ही तिकडं भेटू शकता, तिथं भेटा. ती व्यक्ती घरातनं बाहेर पडली, स्मशानात गेली. आता गंमत अशी आहे, ही व्यक्ती जी भेटायला आली होती त्या सरांना ओळखत नव्हती. त्या पत्नीनं वर्णन सांगितलं होतं, पांढरा शर्ट घातलाय, काळी पॅन्ट घातले, खिशाला पेन आहे. ती व्यक्ती स्मशानभूमीत आली, बघितलं तर जवळजवळ 100 माणसापैकी 30-35 माणसांनी पांढरा शर्ट घातला होता, काळी पॅन्ट घातली होती, खिशाला पेन होता. ती परत स्मशानातनं त्यांच्या घराकडे आली आणि ती म्हणाली की अहो, सगळ्याच व्यक्ती तिथं तशा आहेत, सगळ्याच व्यक्ती तशा आहेत. त्या पत्नीनं असं सांगितलं, तुम्ही शांतपणे स्मशानात जाऊन ऐका, जी व्यक्ती हे शब्द बोलते ती व्यक्ती सर आहेत किंवा माझे पती आहेत, ओळखायला हरकत नाही. काय? आयुष्यात काहीही राम नाही, आयुष्यात शेवटी दुःखच आहे. बघा, सगळ्यांना शेवटी हितच यायचं आहे, कितीही राबलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. हे ज्यांच्या मुखातनं वाक्य येतील ती व्यक्ती माझा नवरा आहे असं तुम्हाला ठरवायला हरकत नाही. ती व्यक्ती परत स्मशानात गेली. स्मशानात बघितलं तर सगळ्यांच्याच तोंडातनं ही वाक्य येत होती. तर ही व्यक्तीला परत टेन्शन आलं, ती व्यक्ती परत घरात आली. ती पत्नी म्हणाली तुम्ही एक काम करा, इथं गल्लीच्या कोपऱ्यावरती उभं राहा, सगळी माणसं चालत येतील, ज्यावेळेस सगळी चालत येतील, इथं गल्लीच्या कोपऱ्यामध्ये ज्याच्या मुखात ही वाक्य असतील ते सर आहेत. सगळी गल्लीच्या कोपऱ्यावरती चालत आली, त्या घोळक्यातल्या एकट्याच व्यक्तीच्या मुखामध्ये हे वाक्य चालू होतं, आयुष्यात काहीही राम नाही, प्रत्येकाला शेवटी तिथंच जायचं आहे. आता असं का? एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि आम्ही स्मशानात गेलो की आपली गाडी, बंगला, घर, पद, प्रतिष्ठा सगळं विसरतो आणि आपल्याला असं वाटतं की काही माणसाच्या आयुष्यात नाही हो, सगळ्याला इथंच यायचं आहे. कुठंपर्यंत वाटतं? तिथून बाहेर येईपर्यंत. बाहेर आल्या आल्या पहिलं वाक्य काय बाहेर पडतं माहित आहे? लय वेळ झाला राव, निघायला लागतंय. पलीकडचा म्हणतो नाही तालुक्याला जायचं राव, काम अडकलंय, बिलं निघायची आहेत, अजून ती निघाली नाहीत. 10 मिनिटापुरतं जे आमच्या डोक्यात चालू असतं ते स्मशान वैराग्य. आमच्या डोक्यात स्मशानापुरतं वैराग्य असतं. ज्या माणसाच्या मनात, मेंदूत सातत्यानं ही वैराग्याची पताका असते तो माणूस सगळ्यात आनंदी असतो, सगळ्यात सुखी असतो. हे माझं नाही आहे, हे सोडून निघून जायचं आहे. बघा ना तुम्ही, हे मागच्या वेळेस कदाचित मी सांगितलं असावं, मला आठवत नाही. तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय एकदा शोधून बघा ना. जर ते सांगता आलं तर मला भेटून सांगा. नाही सांगता येणार. आजोबांच्या पंजोबाचं नाव काय जरा शोधून काढा बरं. अहो, तुमची शेती आहे ती त्यांची आहे. ते छाती ठोकून गावावर सांगत होते हे घर माझं आहे, ही शेती माझी आहे. जरा बरं तरी होतं त्यांचं, ते देवाऱ्यावर टाक तरी करून ठेवत होते. टाक माहिती आहे ना? आमची गंमत सांगू तुम्हाला, आपली काय होणार आहे? 12व्या दिवशी फोटो गायब. सुनबाई असं म्हणणार
हे फोटो एवढं काढावं, रात्रीचं अचानक बघितलं की दचकायला होते. हे कधी आयुष्यावर हसले नाहीत. आठवण जरी झाली तरी नको, अंगावर काटा येतोय. आमचं आयुष्य असं गेलेलं असतं, 12 दिवसानंतर आमचं नाव देखील कोणी लक्षात ठेवत नाही असं आमचं आयुष्य असतं. आम्ही कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगतोय, गर्व बाळगतोय. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली. ती 4 आर्य सत्य गौतम बुद्धांनी सांगितलेली काय होती? दुःख, दुसरं दुःखाचं कारण, तिसरं दुःख निवारण होतं, आणि चौथं दुःख निवारणाचा मार्ग सांगितला. म्हणजे काय सांगितलं तर दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं दुःख निवारणाचा मार्ग देखील अस्तित्वात आहे. आता त्यातलं दुसरी गोष्ट फक्त मी सांगतो. दुःख आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. दुःखाचं कारण काय आहे? आनंदी न राहण्याचं कारण काय आहे? तर सांगतो, या निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये गरजा भागवण्याचं सामर्थ्य आहे, आपला हव्यास भागवण्याचं सामर्थ्य नाही. ही पृथ्वी आपल्याला आंदण नाही दिली. या पृथ्वीवरती माणूस म्हणून तुमचा माझा जेवढा अधिकार आहे तेवढा प्रत्येक प्राण्याचा, पक्ष्याचा, सगळ्या कीटकांचा अधिकार आहे. आणि हे माहिती असू द्या, या पृथ्वीवरती माणसांची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा हजारो पटीनं जास्त संख्या किड्यामुंग्यांची आहे, कीटकांची आहे. ही पृथ्वी त्यांची देखील आहे. 2019ला ते त्यांनी सिद्ध करून एकदा झलक दिगून दाखवलंय, फक्त एकदा. ते 2019ला ज्याने झलक दाखवली ते डोळ्यांना दिसत देखील नव्हतं सर, कोरोनाचा जंतू. त्याचा देखील या पृथ्वीवरती अधिकार आहे. जर डोळ्यांना दिसत नसणारा जंतू माणसाला मारण्याचं सामर्थ्य ठेवून असेल तर कल्पना करा, या पृथ्वीवरती असणाऱ्या हजारो किड्या मुंग्यांनी जर बंड करायचं ठरवलं तर आमचं अस्तित्व या पृथ्वीवरती किती मोठं आहे, आमचं अस्तित्व किती मोठं आहे. त्या किड्या मुंग्यांचा देखील इथं अधिकार आहे. दुःखाचं कारण असं आहे, आमच्या गरजा भागतात पण आमचा हव्यास भागत नाही. बघा ना तुम्ही, आमचा हव्यास भागतो का? अशी किती घरं आहेत, अशी किती कुटुंब आहेत माझ्या समोर बसलेली. तुम्ही विचार करून बघा, संध्याकाळच्या वेळेस तुमचं जेवण झालं, तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर चालायला 5 किलोमीटर गेला, बघा 2-3 किलोमीटर चालायला बाहेर पडलात, किंवा सकाळी तुम्ही चालायला बाहेर पडलात. तुमच्या पत्नीनं तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, इंदुमती जोंधळेंचं बिनपटाचे चौकट वाचलं का हो? किंवा नवऱ्यानं असा प्रश्न विचारलाय, तू ते 12 गावचं संचित वाचलंस का? तू हा चित्रपट बघितलास का? असे आमच्यात प्रश्न होतात घरात. तुम्ही फिरायला बाहेर पडल्यानंतर प्रश्न काय सांगतो तुम्हाला, हे बघ या महिन्यात हे बिल येईल, बरोबर ना, पुढच्या महिन्यात मुलाच्या बाबतीतलं एवढं हे करू, ह्या बँकेचं एवढं हे करायचं आहे, तिथं भरू, अजून कुठं जमीन घेता येते का तिथं बघता येईल, बघू. हा संवाद कुणाबरोबर सुरू असतो? जिव्हाळ्याच्या माणसाबरोबर हा संवाद चालू असतो, प्रेमाच्या माणसाबरोबर हा संवाद चालू असतो. पती पत्नीतला संवाद भौतिक गोष्टींच्या पलीकडे जात नाही, म्हणून आनंदाची दारं खुली होत नाहीत. आनंदाचं दार कधी उघडतं? जेव्हा तुमचा संवाद भौतिक गोष्टींच्या पलीकडे जातो, त्यावेळेसच तुमच्या आनंदाचं दार उघडतं. पण 30-30 वर्षाच्या संसारात देखील माणसं पैसा, घर, संसार, वस्तू याच्या पलीकडं आपल्या पत्नीबरोबर बोलत नाहीत, त्यांच्याबरोबरचा संवाद होत नाही. वाचली का ही कविता, ऐकलं का हे गाणं, बघितलीस का ही गोष्ट, हा प्रश्न आम्ही घरात विचारत नाही. घरात नव्हे, म्हणजे पत्नीच्या बाबतीत नाही, फक्त मुलांच्या बाबतीत देखील हा प्रश्न आम्ही विचारत नाही. मूल घराकडं आलं तर हा प्रश्न आम्ही त्याला कधी विचारतो, कॉलेजमधनं आलेल्या एखाद्या दिदीला किंवा दादाला, काय झालं ग तुझ्या आयुष्यात आज, काय घडलं तुझ्या आयुष्यात? आम्ही हा प्रश्न विचारत नाही. काही घरात 2-2, 3-3 वर्ष घरातल्याच माणसाच्या आयुष्यात काय चाललंय याची आम्हाला पुसटशी कल्पना देखील नसते. हव्यास हे दुःखाचं कारण आहे. हव्यास, आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीतला पुरेपूर आनंद घेता यायला पाहिजे आणि मग दुसऱ्या गोष्टीचा विचार करता यायला पाहिजे. तुमच्यापैकी आत्ता आज इथं चहा पिऊन कोण कोण आलंय? चहा सगळेच आलात ना? फक्त धनंजय देशमुख सर फक्त प्याले नसतील, ते चहा घेत नाहीत. चहा पिऊन आलाय ना तुम्ही सगळेजण?
आता माझा प्रश्न समजून घ्या, विषय समजावून सांगतोय. चहा पिताना चहा पिणाऱ्या ठिकाणीच होता का? म्हणजे तुम्ही एक घोट प्यालात आणि तुम्हाला असं वाटलं वाह छान वाटलं, डोळे झाकलेत आणि चहाचा आनंद घेतला, असं झालं का? नाही, असं नाही झालं. विचार करून बघा. तुम्ही दिवसाच्या रुटीनचा भाग म्हणून चहा प्यालात, गरम पाणी ओतलं आणि आपण आलोय. चहाचा आनंद कधी घेतला? घेतला चहाचा आनंद? नाही. आणि आता त्याच्या पुढची सांगतो घरातली गोष्ट. वर्तमानात आपण जगत नाही, एकतर भूतकाळात जगतो किंवा एकतर भविष्य काळात जगतो. आज आत्ता माझ्या आयुष्यात काय घडतंय त्या गोष्टीचा आपण आनंद घेत नाही. भाजी बरोबर भाकरीचा तुकडा मोडला आणि तुम्ही तोंडात टाकल्यानंतर जर तुमची ब्रह्मानंदी टाळी लागत असेल तर समजायचं मी आनंदी आहे. जर ताक पिताना तुमची ब्रह्मानंदी टाळी लागत असेल तर समजायचं मी आनंदी आहे. झोपल्यानंतर झोप लागेपर्यंतच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर सजग असाल तर समजायचं मी आनंदी आहे. पण झोपताना उद्या सकाळचं प्लॅनिंग जर तुमच्या डोक्यात चालत असेल तर तुम्ही आत्ताचा आनंद हरवताय. लहान बाळ तुमच्या घरात आहे, तुम्ही कामावरून दिवसभर संध्याकाळी घराकडे आला, तुमच्या अंगावरती पांढरे कपडे आहेत, ते बाळ पळत आलं, ती मिठी मारणार. एवढ्याच क्षणात जर तुम्ही असं म्हणालात थांबणार आहे जरा 2 मिनिटं कपडे तरी बदलू दे, त्या क्षणाचा आनंद हरवलात. तुमच्या कपड्यापेक्षा त्याच्या मिठीचा आनंद ज्या दिवशी तुम्हाला जास्त वाटेल त्या दिवशी तुम्ही आनंदी आहात म्हणून समजायचं. पण त्याच्या मिठीपेक्षा तुमची कपडे जास्त महत्वाची वाटली तिथं तुमचा आनंद हरवला. त्या गोष्टीतला आनंद त्या ठिकाणी राहून त्या वर्तमान काळात तुम्हाला तो स्वीकारता आला पाहिजे. लक्षात घ्या, 10,000 पेक्षा जास्त मुंगींच्या प्रजाती आहेत. 10,000 पेक्षा जास्त मुंगींच्या प्रजाती आहेत. आपलं अस्तित्व फार कमी आहे. तर वर्तमान काळात जगण्याची कला आम्ही शिकून घेतली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर वाटलं पाहिजे मी चालायला लागलोय, बोलताना वाटलं पाहिजे मी बोलायला लागलोय, ऐकताना वाटलं पाहिजे मी इथं आहे, या ठिकाणी आहे. तुमचा प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमची सोबत करायला पाहिजे. तुमच्या जागेची, तुमच्या नावाची तुमची सोबत तुमची प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. जर भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्यातल्या गोष्टी तुम्हाला जर त्रास देणार असतील तर वर्तमानात कधीही तुम्ही जगू शकत नाही. आणि जो माणूस वर्तमानात जगू शकत नाही तो सुखी आणि आनंदी नसतो. जो पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करतो, ज्याला हे माहिती आहे एक कळ पुरेशी आहे, तो जर पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करत असेल तर मला सांगा या 5 वर्षाच्या प्लॅनिंगनं तो तुम्हाला आनंद मिळणार आहे का? आणि अजून एक मानसशास्त्रातल्या संकल्पनेप्रमाणे सांगतो, भविष्यातल्या समस्या ओढून वर्तमानात येतात, उपाय येत नाहीत. भविष्यातल्या फक्त समस्या ओढूनच वर्तमानात आणू शकतो आपण. उदाहरणार्थ, उद्या जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही रात्रभर जर असा विचार करत असाल गाडी मिळेल का, तिथं रिक्षा मिळेल का, पत्ता सापडेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुम्ही आदल्या दिवशी करत असाल तर दुसऱ्या दिवशीच्या समस्याच फक्त तुमच्या रात्रीत येतात, उपाय रात्री येत नाहीत. रात्रभर तुम्ही झोप खराब करून घ्या, दुसऱ्या दिवशी मुंबईत गेल्यानंतर जे करावं लागतं तेच करावं लागणार आहे. तिथं तुम्ही ती समस्या ओढून रात्रभर जरी आणलीत तरी उपाय तुम्हाला एक देखील येत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करणाऱ्या माणसांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी, समस्या ओढून आणायच्या नाहीत. दुःख येतात, तुम्ही समस्या फक्त आणत नाही तर तुम्ही अडचणी आणता आणि दुःख तुम्ही ओढून आणता. ते आणायचं बंद करायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी संतत्वाचा संदेश दिला, ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांना आणि आईला विठ्ठलपंत कुलकर्णींना आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायचित घ्यावं लागलं होतं. देहांत प्रायचित घ्यावं लागलं होतं. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ होते. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ. कल्पना करा, थोरला मुलगा 12 वर्षाचा, नंतर 10, नंतर 8, 6 अशा पद्धतीनं ती सगळी भावंड होती. या 4 भावंडांची नावं देखील, म्हणजे समाजानं ज्या लोकांना त्रास दिला, ज्यांना स्वतःच्या आयुष्यात प्रचंड दुःख सहन करावं लागलं, त्या माणसांची नावं देखील जगण्याचा संदेश देतात सर, आनंदाचा संदेश देतात. काय नावं आहेत 4 भावंडाची? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. निवृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, अनावश्यक गोष्टी आणि भौतिक गोष्टीतून जोपर्यंत निवृत्ती घेत नाही
तोपर्यंत माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान जर मिळायचं असेल, ज्ञान एखाद्या गोष्टीतलं, तर तुम्हाला काही गोष्टीतून निवृत्तीच घ्यावी लागते. एकीकडं प्रचंड पैसा कमवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत असाल आणि दुसरीकडे तुम्हाला असं वाटत असेल संगीतानं मला आनंद द्यावा, वाचनानं मला आनंद द्यावा, तर तो घेता येणार नाही. इकडली गोष्ट थोडीशी कमी करावी लागेल आणि तिकडली गोष्ट वाढवावी लागेल. मी आता येताना देखील जाधव सरांशी ती गोष्ट बोलत होतो. तबला 10 लाखाचा विकत घेता येतो, बोट मारायचं शास्त्र विकत घेता येत नाही. त्याला सगळं सोडून गुरुजवळ मांडी घालून बसावं लागतं आणि निष्ठावान पायीक व्हावं लागतं. आनंदाच्या बाबतीत असं आहे, आनंदाला देखील सुखाला देखील तुम्ही निष्ठावान पायीक व्हावं लागतं सोडून. लहानपणी आम्हाला शाळेमध्ये एक गोष्ट होती, तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवली. गोष्ट अशी होती की कुत्रा दातात शेपूट धरण्यासाठी प्रयत्न करतोय. कुत्रा दातात शेपूट धरण्यासाठी प्रयत्न करतोय. ते घरभर फिरतं, इकडल्या खोलीतनं तिकडल्या खोलीत जातं, तिकडल्या खोलीतनं इकडल्या खोलीत जातं, पळतं, गोल 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 फिरतं ती शेपूट धरण्यासाठी. इतकं थकतं आणि शेवटला असं मुटकोळी मारून बसतं, आपोआप ती शेपूट दातात ना तोंडाजवळ येते. काही गोष्टी अशा आपल्या आयुष्यात असतात की तुम्ही प्रचंड वेगानं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्या तो साध्य होत नाहीत. काही माणसं असं म्हणतात, सर तुम्ही सांगताय सगळं ठीक आहे हो, मुलग्याचं लग्न झालं की मी शांत होईल. तू आधी शांत हो, मग लग्न होईल. कारण ही मालिका संपत नाही. मुलग्याचं लग्न झालं, 2 वर्ष गेली की नवा प्रश्न तयार होतो. सर नातू तेवढा आला ना मी शांत होईल. नोकरी लागली की मी शांत होईल. बघा, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरीचं दुःख आहे, नोकरी ज्याला लागली त्याला लग्नाचं दुःख आहे, नोकरी लागून ज्याचं लग्न झालंय बायको मनासारखी नाही म्हणून दुःख आहे, किंवा बाळ होत नाही म्हणून दुःख आहे. बरं, ज्याला बाळ झालंय ते सगळ्यात जास्त आगाव आहे म्हणून जास्त दुःख आहे. ही मालिका तुमची संपत नाही. शांत होणं ही पहिली पायरी. आयुष्यातल्या घटना घडतच जाणार आहेत. ज्ञानदेवांच्या आयुष्यात एवढं दुःख आलं होतं. पसायदानामध्ये मागणी काय आहे माहिती आहे? काय मागणी आहे पसायदानामध्ये? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ही मागणी आहे. ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिल्यानंतर 9 ओव्यांचं ते पसायदान लिहिलं, जे खळांची व्यंकटी सांडो. गंमत बघा, भगवान श्रीकृष्णांनी जे मागणं मागितलंय गीतेत ते मागणं काय माहिती आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, म्हणजे दृष्टांचा नाश केला पाहिजे, दृष्टांना संपवलं पाहिजे, मारलं पाहिजे. असं कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण. ज्ञानेश्वर असं म्हणतात, दृष्टांना मारण्याऐवजी काय झालं पाहिजे? त्यांचा दृष्टपणा संपवला पाहिजे. जे खळांची, खळ म्हणजे दृष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, सांडो. खळ नष्ट होऊ नयेत. दृष्ट माणसांचा दृष्टपणा कमी झाला पाहिजे. आयुष्यात इतका प्रचंड त्रास दिलेल्या माणसाला दृष्ट माणसांच्या विषयी आसक्ती नाही, त्यांच्याविषयीचा द्वेष मनात नाही, दुःख मनात नाही. महत्वाचा मुद्दा असा मांडतोय, दुसऱ्याचा द्वेष केल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं चांगलं वाटतं, आयुष्यभरासाठीची वृत्ती वाईट होते, सवयी वाईट लागतात आणि त्रास जास्त सगळ्यात आपल्याला होतो. डायबिटीस कुणाचा वाढतो? ब्लड प्रेशर कुणाचं वाढतं? आपलं. शेजाऱ्यानं मोठी गाडी घातली, आपल्याला जर त्याचा त्रास होणार असेल, झोप कुणाची जाणार? तुमची. बरोबर आहे ना? मग द्वेषानं, मत्सरानं आपल्या आयुष्यात कधीही आनंद येऊ शकत नाही. आनंद यायचा असेल, मी हे व्याख्यानात सांगतोय म्हणून नाही, बेंबीच्या देठापासून सांगतोय, कृतज्ञतेचा भाव जोपर्यंत आपल्या मनात जागत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात आनंदच घेता येत नाही. कृतज्ञतेचा भाव जागत नाही तोपर्यंत. जेव्हा ज्या क्षणाला आपल्याला असं वाटतं ना, बघा 2 वृत्ती आहेत. शेजाऱ्यानं गाडी घेतली, पहिला ज्यावेळेस आपल्या डोक्यात, पहिलं जर आपल्या डोक्यात असं आलं कर्ज काढलं असेल तर समजून जायचं आपण दुःखी आहोत. आणि आपल्या मनात जर असं आलं बरं झालं, कधीतरी अडचणीच्या काळात आपल्याला मदत होईल, हे आलं की समजायचं कृतज्ञतेचा भाव आपला वाढत चाललाय आणि द्वेषाचा भाव आपला कमी होत चाललाय. अहो, त्या ज्ञानदेवांची लहान बहीण मुक्ताई ज्ञानदेवांना ज्यावेळेस माधुकरी दिली नाही, ज्ञानदेव
वाईट वाटलं म्हणून आले, त्या कुटीमध्ये बसले, बाहेर ते दार बंद केलं. एक कोवळी पोर काय म्हणते माहित आहे, विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे विश्वाच्या मुखातून जर राग जर आला तर संतांच्या मुखातून त्याच्यावरती पाणीच पडावं. विश्वाच्या मुखातून वनवा जरी पेटला, आग जरी लागली, तरी संतांच्या मुखातनं त्याच्यावरती पाणीच पडावं. तुमच्या बाबतीत, तुमच्या जगण्याच्या बाबतीत इतरांनी काहीही वाटेल ते बोललं, आणि जर तुमच्या मनात कृतज्ञतेचा भाव असेल तर तो आनंद प्राप्त होतो. उदाहरणार्थ, शिवी देण्याचा अधिकार, मला वाईट म्हणण्याचा अधिकार हा समोरच्या व्यक्तीचा असू शकतो. दुसऱ्याच्या वर्तनावरती तुम्हाला नियंत्रण आणण्याचा अधिकार निसर्गानं तुम्हाला दिलेला नाही. माझ्या बाबतीत पाटील साहेबांनी कसं वागायचं हे मला ठरवण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. ज्या क्षणाला दुसऱ्याच्या वर्तनावर आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या जगण्यातला आनंद जातो. दुसऱ्यांनी माझ्याशी कसं वागायचं हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मी ते कसं घ्यायचं हा अधिकार माझ्याकडं आहे. उदाहरणार्थ, एखाद्यानं मला पूर्ण वाईट म्हटलं, मला शिव्या दिल्या, माझा द्वेष केला, आणि समजा ते मी स्वीकारलं नाही, तर माझ्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. काम कधी चालू होतं, दुसऱ्यानं आपल्याला वाईट म्हटलं आणि ते आपण मनावर घेतलं की त्या दिवशी तुमच्या दुःखाला सुरुवात होते. आणि थोडंसं वेगळं आहे तरी सांगतो, मूर्ख माणसाचं लक्षण काय? मूर्ख माणसाचं लक्षण, शहाणा माणूस इथं असतो, मूर्ख माणूस इथं असतो. बघा, शहाणा माणूस इथं असतो, मूर्ख माणूस इथं असतो. मूर्ख माणूस आपल्या मूर्खपणाची पातळी कमी करून, म्हणजे शहाणपणाची पातळी वाढवून इथं जाऊन याच्याशी वाद घालत नाही. मूर्ख माणूस काय करतो माहित आहे, शहाण्या माणसाला इथं आणतो आणि मग वाद घालतो. शहाणा माणूस आपली पातळी शहाणपणाची सोडून, आपली शहाणपणाची पातळी सोडून इथं आला की मूर्ख माणसाला ह्याला हरवणं सोपं जातं. समजदार माणसाचं सुख कशात आहे? समजदारपणा न सोडण्यात सुख आहे. ज्ञानी माणसाचं सुख कशात आहे? आपलं ज्ञानपणाचं लक्षण न सोडण्यात सुख आहे. ज्या क्षणाला तुम्ही समजदारपणा सोडून मूर्खाच्या पातळीवरती येता त्यावेळेस तो समोरचा माणूस काय करतो, तुम्हाला सहजपणे हरवतो, सहजपणे हरवतो. लक्षात आलं का? बघा, एक इसापनीतीतली गोष्ट आहे, एक इसापनीतीतली गोष्ट अशी आहे, अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस, अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस आणि एक मूर्ख माणूस, दोघांच्यात वाद चालू होता. त्यांनी एक प्राणी बघितला जंगलातला, आणि तो हुशार माणूस असं म्हणाला की हा वाघ आहे. मूर्ख माणूस म्हणाला नाही, ते गाढव आहे. अरे म्हणाला, गाढव आणि वाघ तुला ह्याच्यातला फरक कळत नाही का? तो मूर्ख माणूस म्हणाला नाही नाही, ते गाढवच आहे, तुम्हाला नाही कळत. शहाणा माणूस म्हणाला, तू मूर्ख आहेस का, तुला काय कळत नाही का अजिबात? अरे तो वाघ आहे, दिसत नाही का तुला? दोघांचा वाद इतका वाढला आणि तो वाद तिथल्या राजाकडे गेला. राजानं दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. हा शहाणा माणूस असं म्हणाला की तो वाघ असताना देखील हा गाढव म्हणतोय त्याला. तो मूर्ख माणूस म्हणाला नाही महाराज, ते गाढवच आहे. महाराजांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि आपल्या प्रधानांना बोलवून सांगितलं, हा जो शहाणा माणूस आहे ना त्याला 8 दिवस तुरुंगात टाका आणि 20 फटके द्या. तो शहाणा माणूस म्हणाला, महाराज हा न्याय कसला? तुम्हालाही माहिती आहे की तो वाघ आहे आणि तुम्ही देखील त्याची मूर्खाची बाजू घेताय. तुम्ही त्याला शिक्षा देण्याऐवजी मला शिक्षा देताय. महाराज म्हणाले, हे बघ, शिक्षा तुला तो वाघ तुझा आहे ते तुझं बरोबर आहे. शिक्षा त्या घटनेबद्दल माही नाही देत मी तुला. शिक्षा तुला याच्याबद्दल देतोय, तू शहाणा असून मूर्खाबरोबर वाद घालत बसलास म्हणून तुला 8 दिवस ही शिक्षा आहे. शहाण्या माणसानं समजदारपणा न सोडण्यात त्याच्या जगण्याची इति कर्तव्यता असते आणि त्याच्या जगण्यात आनंद असतो. तो सुटला नाही पाहिजे. मग शहाण्या माणसाचा समजदारपणा कशानं सुटतो सांगू तुम्हाला? पटेल, अहंकारानं, इगो. मला असं म्हणाला तो, मला, मी पाटलांचा असून मी माझ्यावर घेतोय. आपण कोणी स्वीकारायची सर गरज नाही. मला असं म्हणाला, मी केलं, माझ्यामुळं झालं, मीच का माघार घ्यायची?
आयांनो तुमच्या सगळ्यांच्या एकदा जरा संसारातले वाद बघून घ्या बरं. 4 दिवस आयांनो भांडण चालतं, 4 दिवस, आणि 4थ्या दिवशी आपण हे विसरून गेलेलो असतो. सुरुवात कशामुळे झाली होती, सुरुवात कशामुळे झाली होती हे आपण विसरून गेलेलो असतो. कारण 6 महिन्याचं सगळं आम्ही ते उकरून काढलेलं असतं. इकडला वर्ग एक वाक्य आमच्या पुरुष वर्गांना म्हणत असतो, माहित आहे कुठलं माहित आहे? तुमची आई नाही का म्हणाली होती 4 महिन्यापूर्वी मला असं, तुमची बहीण नव्हती का बोलली असं. आता आमची समस्या सांगू, आम्हाला सकाळी काय जेवलोय ते संध्याकाळी आठवत नाही. इकडल्या भागाला गंमत अशी आहे, अहंकार इतका प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे, प्रत्येक गोष्टीत अहंकार आहे. ज्या क्षणाला अहंकार आपला सुटतो ना त्यावेळेस आपलं आनंदाचं आयुष्य सुरू होते. पण मी केलं, मला ओळखलं पाहिजे, मला किंमत दिली पाहिजे, मला मान सन्मान दिला पाहिजे, मला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू असतात. किशोर कुमार विमानातनं प्रवास करत होते, विमानात चढले, सगळ्या माणसांनी फोटो काढून घ्यायला चालू केलं. सर किशोर कुमार आले, किशोर कुमार आले, किशोर कुमार आले, आणि सगळ्या माणसांनी त्यांनी विमानात त्यांचं स्वागत केलं. ते चेअरवर जाऊन बसले आणि त्यांच्या शेजारी एक माणूस बसला होता. शेजारी तो माणूस मात्र त्यांनी बघितलं पण नाही, ढुंकून पण बघितलं नाही त्यांच्याकडं, हे कोण आहेत, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यावा. आत्ता किशोर कुमारांच्या मनात असं आलं, अरे हा माणूस, अख्ख्या विमानातली माणसं माझ्याबरोबर फोटो काढून घ्यायला प्रयत्न करतायत. अहंकारी माणसाची अस्वस्थता तेव्हा सुरू होते जेव्हा त्याच्या अहंकाराला दुसरं कोणी कुरवाळत नाही. अहंकार कुरवाळला गेला नाही की अहंकारी माणूस जास्त दुःखी होतो. मग ते कुरवाळत नाही आहेत. मग यांनी बोलायला सुरुवात केली, सर तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? त्या माणसानं उत्तर दिलं, मी JRD टाटा, मी टाटा कंपनीचा मालक आहे. आणि मग ह्यांचा इगो, यांचा अहंकार वितळला गेला. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर तो चप्पलासारखा असावा. मंदिरात येताना तुम्ही ते बाहेर काढून आलाय. आम्हाला अहंकार घराच्या, नात्याच्या, मित्रत्वाच्या, व्यवहाराच्या, व्यवसायाच्या ठिकाणी चपलासारखा बाहेर सोडून मग येता आला पाहिजे. माणसानं माणसाबरोबर बोललं पाहिजे. माणूस माणसाविषयी बोलतो म्हणून अडचणी निर्माण होतात. आम्ही माणसाबरोबर बोलत नाही, त्याचं दुःख समजून घेत नाही. अहंकारामुळं आम्ही अडचणीत कुठल्या कुठल्या वाढ करून घेतलेली असते बघा. नात्यांच्या ठिकाणी आम्ही सोडून द्यायला तयार नसतो. मेंदू आणि हृदय याचा कायम अहंकाराच्या पातळीवरती वाद सुरू असतो बघा. हो, महाराजांचं वचन सांगितलं की अहंकार गेला की माणूस देव होतो, हे सत्य आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा. एक गोष्ट सोडली तर देव होतो असं महाराज म्हणतात. एक गोष्ट सोडली तर देव होतो. पण मेंदू आणि हृदयाचं भांडण कायम सुरू असतं. नवरा बायकोचं भांडण झालं, 4 दिवस ताणत ठेवण्यात, आपण ताणत ठेवण्यासाठी काय करत असतो? प्रयत्न करत असतो, प्रयत्न. शेजारच्या गल्लीतल्या माणसाबरोबर माझं भांडण झालं ना, ते समोरनं चालत आलं, आपल्या नसा आपण ताणतो, चेहरा पूर्ण दुःखी करतो, मान खाली घालतो, किंवा याच्या उलटी प्रक्रिया, पूर्ण हात ताट करतो, डोळे मोठे करतो, त्याच्यापासून चालत निघून जातो. बरोबर? आता उद्या एक गोष्ट करून बघा. जर 5 वर्ष एखाद्या माणसाबरोबर तुम्ही बोललेलं नसाल, ते समोर आलं की फक्त त्याला स्माईल देऊन हसून निघून जायचं. दिवसभर आनंदी कोण राहणार? तुम्ही. आणि दुःखी कोण राहणार? ते. हसणार आनंद, ते दिवसभर विचार करणार, हे माझ्याकडे बघून हसलं का, हे माझ्याकडे बघून हसलं का. अहो केवढा छोटा उपाय आहे सांगा. हसणं हा केवढा छोटा उपाय आहे, केवढा छोटा उपाय आहे. आम्ही तो सोडत नसल्यामुळं मेंदू आणि हृदयाचं भांडण कायम सुरू असतं, कायम सुरू असतं. उपाय सांगतो तुम्हाला. जे नोकरी करतायत, जे व्यवसाय करतायत, आम्ही उलट वागतोय, त्यामुळं घरातला ताण देखील आपण वाढवतोय. कुणी ग्रामविकास अधिकारी तुमच्यातलं ग्रामसेवक कुणी असेल, किंवा सरकारी कार्यालयात जर तुमच्यापैकी कुणी सेवेत असेल, तर काय करता माहित आहे? ग्रामसेवकांनी सर घराचं ग्रामपंचायत केली, शिक्षकांनी घराची शाळा केली. म्हणजे अख्खा आयुष्यातलं सगळं काम घेऊन यायचं घरात, आणि मेंदू आणि हृदय याच्याशी समन्वय साधायचा नाही. कसा ते सांगतो. घरातनं तुम्ही बाहेर पडलात, घरातनं बाहेर पडलात की हे बंद करायला पाहिजे आणि हे चालू करायला पाहिजे. तुमच्यापैकी काम करणाऱ्या सगळ्या लोकांना विचारतो, तुम्ही सगळे मन लावून काम करता का?
नोकरी, व्यवसाय, शेती मन लावून काम करता का? तर त्याचं उत्तर तुम्ही मला काय देता माहिती आहे? होय सर, आम्ही मन लावून काम करतो. चूक. मन लावून कधीही काम करायचं नसतं. काम मेंदू लावून करायचं असतं आणि मन प्रेमासाठी ठेवायचं असतं. आमचं उलटं होतंय. जर ग्रामविकास अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल, घरातनं बाहेर गेल्यानंतर अतिशय गोड, सरपंच साहेब नमस्ते, ते आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करू तसं करू. संध्याकाळी घरात आलं, कागद कुठं ठेवले रे माझे, गाडीची चावी सापडत नाही, तुम्हाला अजिबात कळत नाही. सरपंचाला म्हणा बरं, हे शिपायाला म्हणा. आम्ही तिथं जिथं म्हणायला पाहिजे ते करत नाही. घरातनं बाहेर पडलात, हृदयाचं बटन बंद करायचं आणि मेंदूचं बटन चालू करायचं. काम, निर्णय प्रक्रिया ही मेंदूची प्रक्रिया आहे. ते दिवसभर मेंदू लावून करायचं. संध्याकाळी घरात प्रवेश केला, हे बंद करायचं आणि हे चालू करायचं, हे चालू करायचं. मुलात मूल व्हायचं, आईच्या कानात हेडफोन घालायचा, तिला नवीन काहीतरी ऐकवायचं, तिच्याबरोबर गप्पा मारायच्या, रात्री जेवापर्यंत हे चालू ठेवायचं. आमचं उलटं होतंय, जेवताना देखील मोबाईल वापरणारी जमात जास्त वाढते. डाव्या हातात मोबाईल, उजव्या हातानं जेवण. इकडल्या वर्गाला विचारतो, भांडणाचं मूळ कारण हे एक देखील आहे का नाही तुमच्या बरोबर? आता काही लोक असे आहेत, हे बोलायला नको, सकाळच्या सगळ्या विधी करताना मोबाईल चालू असतो. आहेत ना? एका झटक्यात आहेत म्हणाले बघा, 2-3 लोक आहेतच म्हणाले डायरेक्ट. तिथं देखील मोबाईलला तोंड, आम्ही ते सगळं बांधलेलं असतं. समोरच्या माणसाशी तुम्ही तुमचे जे प्रेमाचे 4 शब्द आहेत आणि संवादाचे 4 शब्द आहेत, बोलणार कधी? त्यांच्याबरोबर तुम्ही बोलू शकत नाही आणि म्हणून दुःखाचे प्रसंग घरात निर्माण होतात. आम्ही खोटं बोलतो घरातल्या मुलांशी देखील. 5 वर्षाचं बाळ जवळ पळत आलं आणि ते जर बाबा म्हणून काही विचारायला लागलं, दुसऱ्या मिनिटाला आपण म्हणतो दिसत नाही कामात आहे, त्याला म्हणतो दिसत नाही कामात आहे. अहो त्याला दिसतं तुम्ही रील बघताय, ते त्याला कळतंय तुमचं रील बघणं चालू आहे, त्याला समजतंय. धडधडीत आम्ही त्याच्याशी खोटं बोलतोय. मेंदू आणि हृदयाचा हा वाद कायमस्वरूपी सुरू आहे. तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो, ताण कमी व्हायचा असेल तर दृष्टिकोन जो आहे तो बदलून घेणं फार गरजेचं आहे. आम्ही दृष्टिकोन बदललेला नाही. आर्यबेटी नावाची एक पद्धत आहे. आता थोडंसं हे अवघड आहे पण समजावून सांगतो. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी नावाची थेरपी आहे. अल्बर्ट एलिस यांनी 1956ला पहिल्यांदा ही थेरपी आणली. मुळात भारतीय संस्कृतीत हजारो वर्षापासून ही थेरपी आहे, हा उपाय आहे. पण आर्यबेटी म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांनी आणलं की आम्हाला जरा ते चांगलं वाटतं. तर आर्यबेटी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायचा, म्हणजे आनंद तयार होतो. कसं बघता येईल सांगतो तुम्हाला. 3 फॅक्टर आहेत, ए, बी आणि सी. ए म्हणजे घटना, बी म्हणजे त्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन आणि सी म्हणजे परिणाम. ए बी सी. ए म्हणजे घटना, दुसरं 2 बी म्हणजे घटनेकडे बघायचा दृष्टिकोन आणि तिसरं परिणाम. घटनेवरती परिणाम कधीही अवलंबून नसतो. तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या घटनेवरती परिणाम कधीही अवलंबून नसतो. घटनेकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्यात परिणाम अवलंबून असतो. उदाहरणार्थ कसं, 4 मुलं आहेत, 4च्या 4 मुलं 12वीला नापास झालेत. 4च्या 4 मुलं 12वीला नापास झालेत. मला सांगा, घटना सारखी आहे ना 4ही मुलांच्या आयुष्यामध्ये? घटना सारखी आहे का नाही? घटना सारखी आहे. परिणाम जे आहेत ते परिणाम सारखे व्हायला पाहिजेत का नाही? पण परिणाम सारखे होत नाहीत. 4च्या 4 नापास झालेत, घटना सारखी आहे पण परिणाम वेगवेगळे आहेत. कारण मधला बी नावाचा फॅक्टर जो आहे तो वेगळा आहे. त्या घटनेकडे ही 4 मुलं बघतात कशी. पहिला मुलगा असं बघतो, 12वी म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, ही परीक्षा नापास झालो हे नामुष्कीचं आहे म्हणून पहिला मुलगा आत्महत्या करतो. दुसरा मुलगा असा विचार करतो, काम करत परीक्षा दिली त्यामुळे वेळेवर काम हे सगळं जमलं नाही, यावेळेस पुन्हा परीक्षा देऊ, प्रयत्न करू, बघू काय होते. तो दुसरा मुलगा प्रयत्न करतो, परीक्षा देतो, तो पास होतो.
तिसरा मुलगा असा विचार करतो की आपल्याला परीक्षा हे काही जमणार नाही, आपल्याला यातलं काही कळत नाही, त्याच्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा. तिसरा मुलगा व्यवसायात येतो आणि तो व्यवसाय सुरू करतो. चौथा मुलगा परीक्षा देतो, प्रयत्न करतो, अभ्यासही करतो, पण दुसऱ्या वेळेसही तो नापास होतो, आत्महत्या होते. एक मुलगा पास होतो, एक मुलगा व्यवसायात जातो आणि एक मुलगा पुन्हा नापास होतो. 4 परिणाम आहेत. 4 घटना सारखी आहे, परिणाम का सारखे नाहीत? तर त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याच्यावरती परिणाम अवलंबून असतो. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं, परिणाम सकारात्मक होतो. जर नकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर परिणाम नकारात्मक होतो. बंद पडलेलं घड्याळ देखील 2 वेळ चालू असतं दिवसातलं. 3 वाजता घड्याळ बंद पडले, तुम्ही 3 वाजता त्याच्याकडे बघायचं, त्यावेळेस ते चालू असतं. रात्री 3 वाजता एकदा चालू असतं. आयुष्यातल्या अनेक गोष्टी अशा असतात की ज्या साध्या आहेत, सोप्या आहेत, सहज आहेत, तुमच्या दृष्टिकोनानं ते जास्त आनंद देतात. तुमच्या दृष्टिकोनानं त्या जास्त आनंद देतात. लहान मूल तुमच्याकडे बघून जर खळ 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 मोठ्यानं हसलं, कारण नसताना आपल्याला हसायला होतं. आता त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून ते आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधला, ती व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांच्या संदर्भात मार्गदर्शन करणारी ठरली तरी तुम्हाला आनंद होतो. लक्षात घ्या, पिंपळाचं रोपटं जे आहे ते रोपटं, त्याला जगण्यासाठी माती लागते ना. कुठल्याही रोपट्याला जगण्यासाठी काय लागते? माती लागते. सिमेंटला जर फट पडलेली असेल तर त्या फटीमध्ये पिंपळाचं रोपटं वाढून घेते. जर पिंपळाच्या रोपट्यानं जगण्याविषयी ही तडजोड सुरू केले, माणूस म्हणून आम्हाला त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोन बघता यायला नको? आम्ही त्या दृष्टिकोनातून बघायला हवं, पण बऱ्याच वेळा आम्ही हे करत नाही. सुखाची साधनं आपल्या सोबत असतात तरी देखील आम्हाला त्यातला आनंद घेता येत नाही, कारण आम्ही त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडं बघत नाही आहोत. आणि मग एका टप्प्यावरती लक्षात येतं, चुलीवरचा फरसाणा, चुलीवरची भाकरी, नाचण्याची भाकरी, खाल्ले जाणारे हे पदार्थ हेच सगळ्यात मोठं सुख आहे असं एकीकडं म्हणायचं आणि हॉटेल संध्याकाळी बुक करायचं. त्या दृष्टिकोन जगण्यातही आला पाहिजे, तेव्हा आनंद तयार होतो. REBT नावाची ही पद्धत लक्षात घ्या, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. शक्य झालं तर अल्बर्ट एलिस नावाचं पुस्तक वाचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टिकून जर राहता आलं नाही तर आनंद कधीही आपल्याला साजरा करता येत नाही. सर, साल्वाडोर अल्वारांगा नावाचा एक माणूस आहे, त्या माणसाविषयीचा चित्रपट आहे, तरुणाने तो डाउनलोड करून बघायला हरकत नाही. आता हा साल्वाडोर अल्वारांगा नावाचा माणूस कोण आहे? हा साल्वाडोर मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मच्छी मारायसाठी सर 2 माणसं बाहेर पडली. मच्छी मारायला 2 माणसं बाहेर पडली, समुद्रात गेली आणि वादळ झालं. ते वादळ इतकं मोठं झालं, पुढच्या 5 दिवस ते वादळ चालू राहिलं आणि यांची नाव भरकटली. नावेवरची जी सगळी इलेक्ट्रिकल उपकरणं आहेत ती सगळीच्या सगळी बंद पडली. त्यांना दिशा लक्षात येईना, रेडिओवरनं कुणाला संपर्क साधता येईना आणि त्या बोटीमध्ये तेवढीच साधनं होती, ती सगळीच्या सगळी साधनं बंद पडली. किनाऱ्यापासून ती नाव 12-13 किलोमीटर आत सरकली होती आणि हे त्या दोघांच्या लक्षात आलं नाही. कुठल्या तरी एका दिशेला जायला पाहिजे असं ठरवून त्यांनी नाव ती वलवायला सुरुवात केली दोघांनी मिळून. आणि ती दिशा जी पकडली होती ती दिशा चुकीची होती. समुद्राच्या दिशेनं ती दिशा चालू होती. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेले, किनारा दिसायला तयार नाही. 8 दिवस गेले, 1 महिना निघून गेला, 2 महिने निघून गेले. आता ह्या दोघांची भीती वाढायला लागली. सगळं त्यांच्या साहित्य नेलेलं संपलं. मासा मारायचा, कासव मारायचं, समुद्री पक्षी मारायचा आणि त्याचं रक्त पिऊन, त्या कासवाचं ते अवयव खाऊन ह्यांनी जिवंत राहायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, 438 दिवस उलटले. 438 दिवस दोघे जण त्याच्यावरती होती. 3 महिन्याच्या नंतर त्या साल्वाडोरचा जो साथीदार होता तो साथीदार मरण पावला. मरण पावल्यानंतर 3 दिवस तो एकटा माणूस त्या जहाजावरती, त्या बोटीवरती त्याचं प्रेत घेऊन बसलेला होता. वरती आकाश
आजूबाजूला सगळं पाणी. सूर्य उगवायचा मावळायचा, सूर्य उगवायचा मावळायचा. समुद्र पक्ष्यांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नव्हतं. आणि ते प्रेत 3 दिवस तो माणूस घेऊन होता. प्रचंड डिप्रेशन, काय करावं कळत नव्हतं. एका क्षणाला त्यानं मनाशी निर्धार केला आणि ते प्रेत पाण्यात ढकललं आणि नाव परत वळवायला सुरुवात केली. 438 दिवस समुद्राच्या पाण्यात राहिलेला एकमेव माणूस आहे साल्वाडोर अल्वारंगा. 438 दिवसांनंतर त्याला पाण्यावरती नारळ तरंगताना दिसला आणि त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी नारळ आहे त्या अर्थी तर नारळाचं झाड आहे, म्हणजे आपण किनाऱ्याच्या जवळ आलोय. त्यानं शांतपणे विचार केला आणि त्यानं ठरवलं 5 किलोमीटर या बाजूला जायचं, 5-6 किलोमीटर. काय जर दिसलं नाही, पुन्हा मागं इथंच यायचं, पुन्हा इकडं मागं जायचं, डाव्या बाजूला जायचं, समोर जायचं. असं केल्यानंतर समोरच्या बाजूला तो गेला आणि त्याला किनारा लागला. 438 दिवसानंतर तो समुद्राच्या किनाऱ्यावरती आला. आता हे उदाहरण तुम्हाला मी कशासाठी सांगितलं माहित आहे? आपल्या आयुष्यातल्या घटनांचे जे चढ उतार होत असतात ना, एखादा दुःखाचा कालावधी आला, एखाद्या अडचणीचा कालावधी आला तर तो निघून जाण्यासाठी, एखाद्या आजारपणाचा जर कालावधी आला तर तो निघून जाण्यासाठी त्याला आवश्यक असणारा वेळ द्यावा लागतो. ह्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये एखादी जर आर्थिक अडचण आलेली असेल तर आर्थिक अडचण संपेपर्यंतचा कालावधी त्याला द्यावा लागेल. जर शारीरिक अडचणी आलेल्या असतील तर त्या शारीरिक अडचणी संपवण्यापर्यंतचा कालावधी तुम्हाला द्यावा लागेल. ही गोष्ट आम्हाला मान्य करायची आहे पहिल्यांदा. आणि ती जर मान्य झाली तरच तो कालावधी देता येतो, नाहीतर तो कालावधी आपल्याला देता येत नाही. आमचा संघर्ष कुठं चालू होतो? माझ्याच आयुष्यात का? हे कुठं यायचं नाही विचारायचं. कुणाला विचारायचं? श्रीकृष्णाला विचारायचं. माझ्याच आयुष्यात का? कुणाला विचारायचं? ज्या देवाचा जन्म कुठं झालाय, ज्याचा जन्म जेलमध्ये झालाय, ज्याचं आयुष्य प्रचंड संघर्षातनं गेलंय, त्यांना प्रश्न येऊन विचारायचा. आणि जर श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे माझा जन्म झालाय तिथं तुला पाठवतो, तर देवाचं आयुष्य सोपं नाही, प्राण्यांचं आयुष्य सोपं नाही, निसर्गातल्या कुठल्याही घटकाचं आयुष्य सोपं नाही, तिथं माणसाचं आयुष्य सोपं कसं होईल? आम्हाला संघर्ष सोबत ठेवून आनंद व्यक्त करता आला पाहिजे. निखारे सोबत ठेवून तुम्हाला आनंद सहन करता आला पाहिजे. पण आमची गंमत सांगतो, 2 दिवस पाऊस नाही ना सर, तर सगळ्यांनी म्हणायचं काय राव पाऊसच नाही. सुरू झाला की चालू करायचं काय राव पाऊस पडतोय. थंडी सुरू झाली की काय चालू करायचं? प्रचंड थंडी हो. एकदा म्हणून गप्प बसायचं नाही, दिवसभरात भेटल त्याला हे सांगायचं. गरमी सुरू झालं की काय फॅन लावल्याशिवाय जर सहन होत नाही राव. नेमकं तुला हवं आहे काय? थंडीचा एन्जॉय करता येत नाही, उन्हाळा एन्जॉय करता येत नाही, पावसाळा एन्जॉय करता येत नाही, चिखल एन्जॉय करता येत नाही, धूळ एन्जॉय करता येत नाही. कुठली गोष्ट एन्जॉय करणार आपण? कुठली गोष्ट? हा शर्ट घातला, समोरचा जरासा त्याच्यापेक्षा चांगला घालून आला की आपलं सुरू झालं की माझ्याकडं काहीतरी कमी आहे, माझ्याकडं काहीतरी कमी आहे. आणि मग ती गोष्ट किंवा ती वस्तू आणण्यासाठी आमची काय चालू होते? धडपड चालू होते. ती गोष्ट आपल्या घरात आणण्यासाठी धडपड चालू होते. मी परत सांगतो तुम्हाला, वस्तूत आनंद नाही, वृत्तीत आनंद असतो, विचार करण्याच्या पद्धतीत आनंद असतो, भावनेत आनंद असतो. पण आपण हे करत नाही. आणि अजून एक, हे सगळं हरवण्याचं अजून एक कारण आहे बरं का. आनंद हरवण्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल? दांभिकता. दांभिकता म्हणजे काय? दाखवणंच प्रचंड वाढलंय आमचं, दाखवायचंच प्रचंड. काय दाखवायचं? ज्याला नोकरी लागले त्यांना अख्ख्या पाहुण्यांच्यात फिरून सांगायचं. काय म्हणजे त्यांच्या घरातल्या किंवा एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीनं, समजा हा दादा MPSCचा अभ्यास करतोय, भेटला की पहिला प्रश्न काय, सुटला का नाही पेपर, अजून किती दिवस? हे कोणी विचारायचं? ज्याच्या घरातली पोरं MIDCला काम करतात, जे त्यांना बघत नाही. मुळात आपलं दुःख आपण बघावं, पण त्या माणसाच्या आयुष्यात देखील ते जर असेल तर आपल्याला काय वाटतं? जरा बरं वाटतं. म्हणजे माझ्या आयुष्यात दुःख जे आहे ते दुःख समोरच्याच्या आयुष्यात असलं तरच मला काय वाटतं?
चांगलं वाटतं, तिथंच आपले विचार जुळत राहतात. बरं, मी दुःखी आहे आणि समोरचा श्रीमंत आहे असं दिसलं की मग आपली वाक्य कुठली येतात माहित आहे? पैसा काय कुणीही कमवलो, माणसं कमवली आपण, हे वाक्य आपलं येतं. हे वाक्य तुम्ही म्हणा कधी प्रचंड पैसा कमवून झाल्यानंतर म्हणा. समोरचा श्रीमंत बघितल्यानंतर हे वाक्य म्हणू नका. या वाक्याला काडीचाही आधार नाहीये, परंतु आपण तिथं ते म्हणतो. दांभिकता हे दुःखाचं मूळ कारण काय आहे? दाखवणं वाढलंय ना. मी असा दिसलो पाहिजे, मला सगळ्यांनी तुम्ही मान्यता दिली पाहिजे, तर माझा आनंद होईल, मला आनंद होईल. समजा मोहाडीतल्या तुमच्या सगळ्यांनी, सगळ्या आयांनी, बाबांनी, सगळ्या दादांनी मला एका कोऱ्या कागदावरती असं लिहून दिलं, युवराज पाटील सर तुम्ही सलमान खान सारखे दिसता. मला कल्पना आहे, हसायची काही गरज नाही, मी कसा दिसतो मला कल्पना आहे, पण लिहून दिलं तुमच्यातलं, तुम्ही सलमान खान सारखे दिसता. तर मी काय करू त्याचं? मी व्याख्यानं, लेखन, वाचन, बाजा, प्रबोधिनीचं काम हे सगळं सोडून दबंग करत फिरू? कारण तुम्ही मला सलमान खान म्हणताय ना. तुम्ही मला जर उद्या असं म्हणालात सर तुम्ही सगळ्यात वाईट दिसता, तर काय करू? घरी जाऊन रडू, दुःख व्यक्त करू, वाईट वाटून घेऊ? तुमच्या म्हणण्यानं माझ्या आयुष्यामध्ये फरक पडण्याचा काही अर्थ नाही. माझं आयुष्य हे माझ्या ताब्यात असलं पाहिजे. माझा मन, मनगट आणि मेंदू या तीन गोष्टी माझ्या ताब्यात असल्या पाहिजेत, तरच मला आनंद व्यक्त करता येतो किंवा तो साजरा करता येतो. माझा आनंद तुम्ही नाही ठरवू शकत. मला जर दही आवडत असेल तर ते मलाच माहिती आहे. मला एखाद्याची चव जाणवत असेल तर ते फक्त मला माहिती आहे आणि ते मला स्वीकार करून त्याचा आनंद उपभोगता यायला पाहिजे. दुसऱ्याच्या म्हणण्यानं तुमचा आनंद ठरत नाही. पण दांभिकता काय वाढली? घरामध्ये मी जर अशी सजावट केली, कपडे अशी घातली, मी जर समोरच्याला हे दाखवलं तर माझं मला सुख कळेल, असं होत नाही. आणि ही दांभिकता किती वाढले तुम्हाला मी सांगतो ना. काय दांभिकता वाढले बघा. एका ऑफिसमध्ये एका व्यक्तीच्या टेबलवरचा सर टेलिफोन जो आहे तो नादुरुस्त झाला होता, तो खराब झालेला होता, त्याच्यातून बोलता येत नव्हतं. आणि त्यांनी कुणाला तरी आपल्या शिपायाला सांगितलेलं होतं की तो फोन दुरुस्त करण्यासाठी कुणाला तरी बोलवा. ते केबिनमध्ये बसले होते आणि त्यांना समोरनं एक दोन माणसं येताना दिसली. आता त्यांना माहीत नव्हतं की ही कोण आहेत, काय त्यांची ओळख आहे, काहीतरी कामानिमित्त आलेली असतील. मग ती दोन माणसं आली, त्यांनी केबिनचं दार वाजवल्यानंतर त्यांनी केबिनचं दार उघडलं, तर यांनी पटकन त्यांच्यावरती इम्प्रेशन टाकायला समोरचा फोन उचलला आणि बोलायला चालू केलं. ते 5 लाख रुपये तुला पाठवायला सांगितले होते, काय झालं त्याचं? मला पैशाची गरज आहे, तुला किती वेळा सांगायचं? हे सगळं चालू झालं. 5 मिनिटं ते बोलले, लाखातल्या कोटीतल्या गोष्टी बोलले आणि फोन ठेवला. म्हणाले बोला तुमचं काय काम आहे? ते म्हणाले काय नाही साहेब, ते तुमचा फोन खराब झालाय, तो दुरुस्त करायला आलोय. काय गंमत आहे? ज्याची गरज नाही ते दाखवण्यानं तुम्हाला कधी मान्यता मिळत नाही. पण ही दांभिकता प्रचंड वाढली आणि ती दांभिकता आम्हाला शाश्वत आनंद घेऊ देत नाही, जगण्यातला आनंद घेऊ देत नाही, शाश्वत आनंद आपल्या जगण्यातला घेऊ देत नाही. कसा ते सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ मी तुम्हाला हा किस्सा सांगितलाय, परत एकदा व्यक्त करतो. एखाद्या दवाखान्यामध्ये एखादा पेशंट जर आजारी असेल, त्या पेशंटला बघायला जाताना आमच्या काळजात आणि अंतकरणात त्याच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम असलं पाहिजे. आपल्या फॉर्मॅलिटीज असतात. काय फॉर्मॅलिटी असते? की मी त्याला बघायला गेलो नाही तर मला पाहुणे काय म्हणतील, याच्यापेक्षा मी त्याला बघायला गेलो नाही तर मला सुखानं झोप लागणार नाही, हीच भावना माझ्या मनामध्ये असली पाहिजे. पण ती भावना बऱ्याच वेळा मनामध्ये नसते. त्याला बघायला जायला पाहिजे, ती फॉर्मॅलिटी म्हणून. आणि समजा तुम्ही बघायला जायच्या अगोदर जर त्याचं निधन झालं तर आपण काय म्हणतो माहित आहे? कामाच्या व्यापात काय बघायला जाता आलं नाही, जरा 1-2 दिवस जरा थांबले असते तर बरं झालं असतं. दुःख मेलेल्याचं नाही, दुःख मी बघायला गेलो नाही, आता मला पाहुणे काय म्हणतील, ही दांभिकता आहे. आणि ही दांभिकता म्हणजे दाखवण्याच्या वृत्तीमुळं जगातल्या अनेक गोष्टी चालू आहेत. तुमच्या मोबाईलचा कॅमेरा जो आहे त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून बघा बरं. काळा येत नाही सर, अजिबात काळा फोटो येत नाही. सेल्फीमध्ये तर गोरच दाखवते. मला कुणीतरी कार्यक्रमात असे फोटो काढले आणि पाठवले की मला प्रश्न पडतो, मी इतका गोरा कधी झालोय?
मी गोरा झालेलो नाही, त्या साधनाची कमाल आहे, त्या कॅमेऱ्याची कमाल आहे. त्यानं आपली गरज ओळखली की गोरं दिसलं म्हणजे चांगलं, हे लोकांना आवडते, म्हणून सेल्फीचा कॅमेरा गोरा आहे. आणि हे दाखवण्यासाठी आम्ही काय करतोय, प्रयत्न करतोय. ती दांभिकता आहे. पेशंटला बघायला तुम्हाला जर जायचं असेल तर पेशंटला बघायला जाताना काय घेऊन गेलं पाहिजे? पेशंटचं पोट बिघडलंय म्हणून तो आजारी आहे, घरात केलेला पदार्थ नेला पाहिजे ना. तुम्हाला लईच जास्त किमतीचं न्यायचं असेल, म्हणजे पेशंट श्रीमंत असेल तर, गरीब असेल तर आपण जास्त किमतीचं घेऊन जात नाही. गरीब पेशंटला कमी, श्रीमंत पेशंटला जास्त. नामदारांना मोठा बुके, पंचायत समितीवाल्यांना लहान बुके, सरपंचला नाही दिला तरी चालतो, असं ह्या कॅटेगरीत. मग त्या पेशंटला तर मला न्यायचं जर असेल तर तूप नेलं पाहिजे. त्याला ते काय आहे, त्या काळामध्ये त्याला ते गरजेचं असेल. घरातला एखादा पदार्थ नेला पाहिजे. तुम्ही डाळ खिचडी केले तर ती घेऊन गेली पाहिजे. नाही, बेकरी प्रोडक्ट घेऊन जाणार तुम्ही, म्हणजे काय, ब्रेड घेऊन जाणार त्याला बघायला. ते आजारी आहे, त्याचं पोट बिघडलंय म्हणून. कल्पना करा बरं, त्यानं तुम्ही नेलेला ब्रेड जर 2 दिवस खाल्ला, घरला येईल? बातमीच फक्त घरला येणार, ते घरला येणार नाही. पण आपण ब्रेड का घेऊन जातो? त्याच्या जगण्याशी मरण्याशी आपल्याला सोयरसुतक नाही. मी गेलो एवढं झालं की संपला विषय. आणि षडरिपूंच्या गोष्टी बदलल्यात. पूर्वीच्या काळात द्वेष, मत्सर, माया, मद, मोह हे षडरिपू होते. आत्ताच्या काळातले षडरिपू कुठले आहेत सांगू तुम्हाला? इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट हे षडरिपू आहेत. या 6 रिपूंनी माणसाच्या वर्तनात बदल केलाय. तो वर्तनातला बदल आम्हाला टाळता यायला पाहिजे. महत्वाची गोष्ट सांगतो, जगण्यात आनंद यायचा असेल तर जगण्याला कारण पाहिजे. तुमच्या जगण्याला स्वप्न पाहिजे. जगण्याला कारण नसेल तर तो आनंद येणार नाही. का जगतोय मी? जगण्याचं योग्य कारण जर आयुष्यभरात आपल्याला शोधता आलं नाही तर समजून जायचं की आपल्याला आनंद साजरा करता येणार नाही. मी छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यातनं आलोय. राजपदाच्या गादीवरती बसले होते ना शाहू महाराज, राजे होते ना राजे. महाराजांचा फोटो बघा, अंगातलं शर्ट मांजरपाट कापडाचं आहे, डोक्याचं मुंडासं शेतकऱ्याचं मुंडासं आहे तसं आहे. सोनतळीच्या कॅम्पला बाजावरती साधी घोंगडी टाकून उघड्या आकाशात हा माणूस झोपत होता. उघड्या आकाशात. राधानगरीचं धरण बांधताना तिथल्या धरण बांधणाऱ्या लोकांच्या, कामगारांच्या मध्ये बसून चटणी भाकर हा माणूस खात होता. नाचण्याची भाकरी आवडती होती. सकाळचा चहा गंगाराम कांबळे नामक व्यक्तीच्या चहाच्या गाड्यावरती होत होता. राजे होते ना, राजे होते ना. हिंदुस्थानामध्ये सर छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये 700 संस्थानिक होते दादा. हो, 700 संस्थानिक. लक्षात कोण राहिले माहित आहे? छत्रपती शाहू महाराज. लक्षात का राहिले? तर हे सोडलं म्हणून. गंमत सांगतो, एक किस्सा सांगतो फक्त. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्करांच्याकडं एक व्यक्ती आली होती. त्या लक्ष्मणराव किर्लोस्कर आले होते. पहिल्यांदा शाहू महाराजांचे भाऊ बापूसाहेब महाराजांच्याकडे ते कागलला आले आणि त्यांनी अडचण सांगितली. 1914 मध्ये महायुद्धाची सुरुवात झाली. कारखान्याला पोलाद मिळत नाही, भीड मिळत नाही. बापूसाहेब महाराज म्हणाले, काय करता येईल, काय करता येईल? लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सांगितलं काय केल्यानंतर ही अडचण सुटू शकते. बापूसाहेब महाराजांनी ती अडचण ऐकली आणि म्हणाले, माफ करा, मी ही तुमची अडचण सोडवू शकत नाही, आपण छत्रपती शाहू महाराजांच्याकडे जाऊयात. ते म्हणाले चला. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि बापूसाहेब महाराज कोल्हापूरमध्ये आले. शाहू महाराजांच्या समोर बसले आणि त्यांनी अडचण सांगितली की भीड मिळत नाही, पोलाद मिळत नाही, कारखाना बंद पडण्याची वेळ झाली, शेतकऱ्यांना नांगर तयार करून देता येत नाहीत. महाराज म्हणाले, काय करता येईल? किर्लोस्करांनी दचकत दचकत सांगितलं, महाराज प्रत्येक किल्ल्यावरती तोफा आहेत, तोफा. आम्हाला जर त्या तोफा त्यातल्या काही मिळाल्या तर त्या वितळवून आम्ही त्याचे नांगर शेतकऱ्यांसाठी तयार करू. शाहू महाराज म्हणाले, एवढंच ना, काय अडचण आहे, दिल्या तोफा, कारखाना चालू ठेवा, भविष्यात जर क्रांती झाली तर ती शेतीतलीच क्रांती होईल. छत्रपती शाहू महाराजांनी लक्ष्मणराव किर्लोस्करांना 128 तोफा दान केल्या. दान म्हणतोय मी, दान केल्या.
एक तोफ ओढायला 7 बैलगाड्या लावाव्या लागत होत्या, 7 बैलगाड्या, एवढी जड तोफ. पुढं किर्लोस्करांनी असं लिहिलंय, 3 वर्ष आमचा कारखाना महाराजांनी दिलेल्या तोफेवरती, त्याच्यापासून वितळून बनवलेल्या त्या सगळ्या साधनांच्या वरती आमचा कारखाना सुरू राहिला. तुम्ही म्हणाल हे उदाहरण का सांगितलं? देण्याची वृत्ती जर आमच्याकडे नसेल तर आनंद आपल्याकडे येत नाही. आमची गंमत अशी आहे, घरातली वाटी म्हणतोय मी, घरातली आमच्या, जर पलीकडच्या घरात वाटी गेली, आणायला प्लॅनिंग केलं जाते, कशी आणता येईल वाटी. आणि त्या वाटींच्या वरती नाव आहेत, वाटींच्या वरती नाव आहेत. कल्पना करा बरं, छत्रपती शाहू महाराजांनी याचा उल्लेख देखील कुठं केला नाही. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी आपल्या ते आत्मचरित्रामध्ये लिहिलंय. जगण्याला काहीतरी कारण होतं म्हणून अख्खं आयुष्य आनंदाचं झालं. तुम्ही कुठल्याही महापुरुषाचं, कुठल्याही मोठ्या माणसाचं जगणं बघून घ्या, त्या जगण्याला छोटं का असेना कारण असतं, म्हणून त्यांच्या जगण्यामध्ये शिस्त येते. शिस्त आली की तो आनंद वाढत जातो. पण आमच्या गोष्टी तसं होत नाही. आम्ही का जगतोय हा प्रश्न कधीतरी स्वतःला पाठीमागं प्रश्न विचारला पाहिजे ना. माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, माझ्या आयुष्याचं स्वप्न काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी ही वाटचाल सुरू आहे, हे आम्ही विचारत नाही. मी मगाशी अजून एक मुद्दा म्हणालो होतो, भौतिक गोष्टीत आनंद नाही. अलेक्झांडर माहिती आहे ना तुम्हाला? कोण होता अलेक्झांडर? ज्यानं जग जिंकायला निघाला होता. अलेक्झांडर जग जिंकायला निघाला होता. त्या अलेक्झांडरच्या आयुष्यामध्ये एक तत्ववेत्ता आला, डायोनियस नाव त्याचं काहीतरी होतं. तो तत्ववेत्ता आला आणि त्याला अलेक्झांडरला कोणीतरी सांगितलं की हा तत्ववेत्ता जगातला सगळ्यात महान तत्ववेत्ता आहे, तो जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे, त्याला तुम्ही भेटलं पाहिजे. अलेक्झांडर त्याला भेटायला गेले. सकाळच्या 8 वाजता तो कोवळ्या उन्हात असा बसला होता, अंगावरती फाटकी कपच्या समोर अलेक्झांडरनं असा घोडा उभा केला आणि त्याला प्रश्न विचारला, मला माहिती आहे की तुम्ही जगातील सगळ्यात आनंदी आहात, मी अलेक्झांडर, मी जगजेता आहे, तुम्हाला काय हवंय मागा. तो तत्ववेत्ता म्हणाला, तू जरा बाजूला हो, ऊन यायचं बंद झाले, एवढंच फक्त करायचं असेल तर. सुखाला अलेक्झांडरकडे मागितलंय, मला सांगा काय मिळालं नसतं? सगळं मिळालं असतं ना मागितलंय तर. पण त्या क्षणाला त्याच्या आनंदाचं माध्यम होतं ऊन, हेच माध्यम होतं. पण बऱ्याच वेळा आपल्या ही गोष्ट लक्षात येत नाही. आमच्या गरजा काय आहेत त्या आम्हाला जाणवल्या, समजल्या तर आनंद प्राप्त होतो. एक कवाली आहे सर, त्या कवालीतलं एक वाक्य सांगतो तुम्हाला आणि मग हळू समारोपाकडे येतो. कवालीतलं वाक्य असं आहे, जान जमीन जर जेवर कुछ ना साथ आएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा. जर तुम्ही खाली हात जाणार असेल तर ते साजरं करता आलं पाहिजे, त्या क्षणाला जगता आलं पाहिजे. आत्ता जाऊन जेवण करणार आहात ना, जेवणाच्याच ठिकाणी असलं पाहिजे. तिखट लागतंय का, गोड लागतंय का, तुरट लागतंय का, आंबट लागतंय का, हे त्या ठिकाणावर बसून त्याचा आस्वाद घेता येण्या इतपत आम्ही जर वर्तमानात जगलो तर भविष्याची कुठलीही चिंता राहत नाही, कुठलीही चिंता राहत नाही, कुठलीच. आणि ते आम्हाला करता आलं पाहिजे. महत्त्वाचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. सर, माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा आहे, तो किस्सा तुमच्या समोर ठेवतो. किस्सा असा आहे सर, माझी अकॅडमी आहे, माझे क्लासेस आहेत. मी पुण्यामध्ये नोकरी करत होतो आणि 2021ला मी नोकरीचा राजीनामा दिला आहे. माझ्याकडे लोकराज्य प्रबोधिनी म्हणून आहे, त्या प्रबोधिनीमध्ये आत्ता 10-12 स्टाफ माझ्याकडे काम करतोय. 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. सकाळच्या वेळेस मी क्लासेसकडे जात होतो, माझ्या अकॅडमीकडे जात होतो. कोकणात नाही, मी कोल्हापूरपासून 50 किलोमीटर माझ्या अंतरावरती गाव आहे. बाळूमामाचं आदमापूरचं जे मंदिर आहे तिथून पासून मी 7 किलोमीटर अंतरावरती राहतोय. माझ्या भागात हिवाळ्यात प्रचंड थंडी असते, पावसाळ्यात प्रचंड पाऊस असतो. थंडीचे दिवस होते आणि सर सकाळी मी क्लासेसकडे निघालो होतो. अंगामध्ये माझ्या स्वेटर होतं, पायामध्ये शूज, हँडग्लोव्ज घातलेले आणि कानटोपी अशी घातलेली होती आणि मी क्लासेसकडे निघालो होतो. साधारण 70-75 ओलांडलेली व्यक्ती असावी समोरनं मला चालत येतेली दिसली आणि माझं लक्ष गेलं तिकडं. ते लक्ष जाण्याचं कारण असं,
पिकलेले उलटे केस असे लावलेले पाठीमागं, हातामध्ये काठी, नेहरू शर्ट घातलेला, धोतर घातलेलं, थंडीला काहीही नाही. मनामध्ये असं आलं, ही माणसं अशी वागतात आणि घरातल्यांना नंतर त्रास देतात, असं एक मिनिटासाठी मनात आलं. म्हटलं इतकी थंडी आहे आणि या माणसानं थंडीसाठी काही घातलेलं नाही. मी बघितलं आणि निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस परत क्लासकडे गेलो त्यावेळेस सकाळी परत ते चालत येताना दिसले. मनामध्ये कुतूहल जागं झालं. ते आहे येता जाता एखाद्या व्यक्तीशी बोलणं, आजूबाजूला काय चाललंय हे बघणं, ही वृत्ती आहे. जवळ गेलो त्यांच्याने, त्यांना म्हटलं आजोबा माफ करा पण एक प्रश्न विचारू का हो? ते म्हणाले विचारा ना. मी म्हटलं आजोबा थंडी नाही वाजत? अहो म्हटलं किती थंडी आहे सकाळची, मी सगळं घातलंय तरी थंडी वाजते आणि तुम्ही अंगात स्वेटर वगैरे पण घातलेलं नाही, थंडी कशी काय वाजत नाही? ते म्हणाले बाळा गार पाण्यानं आंघोळ करून आलोय. असं म्हणाले. मी अक्षरशः जागेवरच उडालो. म्हटलं हा काय माणूस आहे, एवढ्या थंडी सकाळी गार पाण्यानं आंघोळ करून आलोय म्हणतायत. मी म्हटलं आजोबा तब्येत कशी काय साथ देते? आणि ते पटकन असं म्हणाले तब्येत फंटॅस्टिक आहे म्हणाले, फंटॅस्टिक. आणि ते म्हणाल्यावर मला तर अजून आनंद वाटला. म्हटलं माणूस जिंदा दिलाय, आयुष्य वसूल केलंय, जगलाय माणूस आयुष्य, हिथं वेवलेंत जुळेल म्हटलं माझे. 5 मिनटं मी बोललो आणि निघून गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटले. आता हे सुरू झालं, दररोज ते भेटायचे, इकडनं तिकडनं येताना जाताना गप्पा मारायचे चालू होतं. मी जाताना त्यांना सर शेवटला एक प्रश्न विचारायचो, आजोबा तब्येत कशी आहे? आणि असं म्हटलं की ते पटकन म्हणायचे तब्येत फंटॅस्टिक आहे, काय काळजी करायचं कारण नाही. एक 2-3 महिने निघून गेले आणि 2-3 महिन्यानंतर मला हे जाणवलं होतं की त्यांना फिरायला येणारी जेवढी लोक आहेत ती सगळी त्यांना फंटॅस्टिक आजोबाच म्हणून ओळखायची. चहाच्या टपरीवर आम्ही कधीतरी चहा घ्यायचो, पेपर वाचायचो, पण या माणसानं सुना नातवंडांच्या विषयी, आपल्या लेकाविषयी कधीही नकारात्मक काही बोलले नाहीत. 2-3 महिन्यानंतर एक दिवस क्लासवर होतो आणि माझ्या पटकन लक्षात आलं 4 दिवस ते भेटलेलेच नाहीत मला, आजोबा दिसलेले नाहीत. मनात म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून आले नाहीत. दिवसभर कामात राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जाताना ते पटकन आठवलं की ते दिसलेले नाहीत 4 दिवस. आणि चहाच्या टपरीवाल्याजवळ गेलो. म्हटलं अरे आजोबा दिसत नाही तरी 4 दिवस. तो म्हणाला सर तुम्हाला माहिती नाही? मी म्हटलं काय झालं? तो म्हणाला सर आजोबांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत असता, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. अरे म्हटलं सांगायचं तर. तो म्हणाला मला सर असं वाटलं की तुम्हाला आधी माहिती आहे. मी दुपारचा वेळ काढला आणि त्यांना दवाखान्यात बघायला गेलो. कॉटवरती झोपले होते, शेजारी खुर्ची घेऊन बसलो. मला बघितल्यानंतर हसले. मी म्हटलं आजोबा तब्येत, हाच प्रश्न विचारतो आपण, आजोबा तब्येत कशी आहे? साधारण 75 उलटलेला हा माणूस कॉटवरती झोपलाय दवाखान्यात. मला म्हणाला सर तब्येत फंटॅस्टिक आहे. मी म्हटलं काय खाल्लंय या माणसानं, दवाखान्यात आहे आणि तरी फंटॅस्टिक म्हणतायत. मला कळायचं बंद झालं. थोडं एक 10-15 मिनटं गप्पा मारल्या, मी निघून आलो. मला 2-3 दिवसानंतर त्या हॉटेलवाल्याचा फोन आला आणि मला म्हणाला सर एक गोष्ट अशी आहे की आजोबांना घराकडे न्यायला डॉक्टरांनी सांगितलं आणि तब्येत सिरियस आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर बघून या. मी दुपारचा वेळ काढला आणि परत दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर मला कळालं की त्यांना घरी नेलं. तिथून घरी गेलो. दुसऱ्या मजल्यावरती ते राहत होते. जिना चढून वरती गेलो. बाहेरच्या हॉलमध्ये सगळी मंडळी बसलेली होती. ते मला बघितलं, त्यांना कोणीही ओळखीचं नव्हतं. मी आत गेल्या गेल्या त्यांना म्हटलं माफ करा मी तुम्हाला कुणाला ओळखत नाही, पण आजोबांना भेटायला आलो आहे. त्यातला मुलगा जे एक वाक्य म्हणाला सर, ते वाक्य आजपर्यंत असं वाक्य मला ऐकायला मिळालं नाही. तो मुलगा असं म्हणाला, या सर काळजी नका करू, या घराला अनोळखी माणसांची सवय आहे. माझ्या लक्षात आलं की मी एकटा नाही आहे त्यांच्या आयुष्यात असा. आजोबाने अनेक माणसं कमवलेत आणि त्यांनी फक्त आतल्या खोलीकडे बोट केला, सर जावा आत म्हणून. मी आतल्या खोलीत गेलो. आजोबा कॉटवरती झोपलेले होते सर. छातीपर्यंत त्यांच्या चादर टाकलेली होती. शेजारचा स्टूल घेतला आणि त्यांच्या शेजारी बसलो आणि जो कॉमन प्रश्न आहे तो विचारला, आजोबा तब्येत कशी आहे? एकही शब्द आला नाही. पाठीमागे त्यांच्या सुनबाई उभ्या होत्या. त्या म्हणाल्या सर माफ करा आजोबांना बोलता येत नाही. असं म्हटल्यानंतर इतकं गहीवरून आलो आतनं. कालपर्यंत हा माणूस इतका छान बोलत होता, आयुष्यातल्या इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या आणि ह्या माणसाला आता बोलता येत नाही. मला ही कल्पनाच मुळात सहन झाली नाही. 1-2 मिनटं गेली आणि पुन्हा माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडले, आजोबा तब्येत कशी आहे? त्या क्षणाला यांना जे घडलं ते आत्ता देखील माझ्या अंगावरती काटा येतोय. मांडीच्या शेजारी जो त्यांचा हात होता तो हात हल्ल्यासारखं झालं, सादरीच्या खालचा. मला जे कळायचं ते कळालं. मी पटकन त्यांच्या हातावरती हात ठेवला
चादरी खालचा हात असा झाला होता. मला एक शब्द बोलता आला नाही, डोळे पाण्यानं डबडबले. मी पटकन उठलो, जिना उतरून पटपट खाली आलो आणि निघून गेलो. दिवसभर करमलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला हॉटेलवाल्याचा परत फोन आला, सर आजोबा गेले. सर त्या रस्त्यानं जाताना कधी कधी ती मूर्ती अशी डोळ्याच्या समोर उभं राहते. प्रश्न पडतो, तो माणूस माझ्या नात्यातला नव्हता, गोत्यातला नव्हता, आयुष्यभरासाठी चिशीदोरी देऊन गेला. 75व्या वर्षी मरणशय्येवरती असताना देखील त्या माणसानं सांगितलं की माझं जगणं फंटॅस्टिक आहे, फंटॅस्टिक आहे. आम्ही बऱ्याच वेळा काय करतो असतो माहिती आहे, हाताच्या रेषांवरती बघून आमच्या आयुष्याचं भविष्य ठरवत असतो. हो, ज्यांना जन्मापासून हात नाहीत त्यांना कुठल्या गोष्टीकडे बघावं. दिलेलं जे आहे ते प्राप्त आणि पर्याप्त देखील आहे. मी तुम्हाला किस्सा सांगतो एक. सर 11व्या सीझनमध्ये कोण बनेगा करोडपतीमध्ये एका माणसानं 2009ला बहुतेक 2009ला बिहारच्या सुशील कुमार नावाच्या माणसाला 5 कोटी रुपये मिळाले होते. आठवते तुम्हाला? 5 कोटी रुपये मिळालेले होते. 5 कोटी रुपये मिळालेले होते आणि त्या सुशील कुमारला ते 5 कोटी राखता आले नाहीत. कोण बनेगा करोडपतीच्या 5 कोटीचा सुशील कुमार सगळे पैसे जाऊन व्यसनाधीन बनला. आणि आत्ता एक कोण बनेगा करोडपतीचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये एका युनिव्हर्सिटीचे प्रो चान्सलर सर समोरच्या सीटवर बसले होते. अमिताभ बच्चनने त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्यांना 3 लाख रुपये काय होणार होते, मिळणार होते. आणि कुठलीही त्यांनी हेल्पलाईन न वापरता जर बरोबर हेल्पलाईनच्या अगोदर जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर काहीतरी 6 लाख, दुप्पट ती किंमत होणार होती. 6,20,000 रुपये त्यांना मिळणार होते. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती होतं. त्या प्रो चान्सलरना त्या प्रश्नाचं उत्तर माहिती होतं. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 6,20,000 रुपये त्यांनी जिंकले. सगळ्या हेल्पलाईन जिवंत होत्या. अमिताभ बच्चन दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार त्यावेळेस ते म्हणाले, बास करा सर, मला खेळ सोडायचा आहे. ते म्हणाले, असं का? तुम्हाला खेळ का सोडायचा आहे? चोप्रा नावाचे ते प्राध्यापक आहेत. त्यांचं नाव मला वाटतं निरंजन असं काहीतरी आहे, मला आठवत नाही सध्या. आणि ते म्हणाले, असं का? तुम्ही तुमच्या हेल्पलाईन सगळ्या जिवंत आहेत. 6,20,000 रुपये तुम्ही जिंकले. खेळ अतिशय उत्तम पद्धतीने खेळताय आणि तुम्हाला खेळ सोडायचा आहे, असं का? ते म्हणाले, जो प्राप्त है व पर्याप्त है. जे मिळालंय ते आनंदाचं आहे आणि सुखाचं आहे. ते असं म्हणाले की मी एपीजे अब्दुल कलामांच्या बरोबर मी काम केलंय. मी त्या प्रोजेक्टमध्ये होतो आणि मी कलाम साहेबांचं आयुष्य सगळं बघितलंय. त्यामुळे जे प्राप्त आहे व पर्याप्त आहे. आणि त्यांनी पुढचं वाक्य असं म्हणाले, मी खेळ सोडतोय याचं कारण असं, पाठीमागं अनेक तरुण मुलं मुली बसलेत खेळण्यासाठी. कदाचित एखाद्या व्यक्तीला त्याच्यातल्या गरज असेल पैशाची त्याच्यातल्या, आणि ते त्याला मिळावेत. त्यांनी खेळ सोडला, ते बाजूला गेले. पुढचा अमिताभ बच्चननी खेळ सुरू केला आणि प्रश्न विचारला, दादांनो, हॉट सीटवर जी मुलगी आली ना, ती मुलगी वडिलांनी आईला मुलगा झाला नाही म्हणून घरातनं बाहेर काढलेली मुलगी, आश्रमात राहणारी मुलगी खेळायला सीटवर ती आली. खरं सांगू, जो प्राप्त है व पर्याप्त है. आयुष्य फंटॅस्टिक असतं, फक्त आयुष्याच्या शेवटपर्यंत ते आम्हाला वृत्ती आणि सवयीमध्ये आणता आलं पाहिजे. सवयीमध्ये काय येत नाही याचंही एक साधं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्या सवयीमध्ये न येण्याचं कारण असं, सगळ्यात मोठं माध्यम हे सवयी तयार होत नाहीत. 2 मनं आहेत ना आपली. कुठली 2 मनं आहेत? एक कॉन्शियस माइंड आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड. त्याच्यातलं कॉन्शियस माइंड आहे 10%. किती टक्के आहे? 10%. आणि सबकॉन्शियस माइंड किती आहे? 90%. कॉन्शियस माइंडचं काम काय आहे? ते सबकॉन्शियस माइंडला सूचना देणं, निर्णय सांगणं आणि वर्गीकरण करणं, हे 10% मनाचं काम आहे. सबकॉन्शियस माइंडला काहीही करता येत नाही, निर्णय घेता येत नाही, त्याला वर्गीकरण करता येत नाही, त्याला सूचना देता येत नाही. ते 10% मनानं जे पाठवले तेच फक्त काय करतं? ते ऐकतं आणि तसंच ते वापरतं. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही 10% मनानं त्याला जर सांगितलं माझ्या आयुष्यात हे घडतंय, तर ते तसंच घडतं.
ते स्वीकारताना तसं इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. उदाहरण देतो, अमावस्येच्या रात्री तुम्ही 12 वाजता बाहेर पडलात, म्हणजे पडणार नाही पण पडलात काही लोक, आणि जंगलात गेलात आणि समोर पांढरी आकृती दिसली, पहिल्यांदा मनात काय येईल? भूत आहे. हे 10% मनात येतं. भूत आहे रे आहे आलं 10% मनात, ते 90% मनाकडे पाठवतं. 90% मन पळायची तयारी करतं, ते दुसरं काही करत नाही. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे काय पाठवताय? मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी श्रीमंत आहे, मी तंदुरुस्त आहे, हे जर तुम्ही पाठवलं 90% मन तेच ऐकतं आणि तेच करतं. 3 इडियट्स माहित आहे हे काय सांगत होतं? 10% मन 90% मनाला हेच सांगत होतं, ऑल इज वेल, तू शांत राहा, काही घडलेलं नाही. आणि ते 90% मन ऐकत होतं. मग 90% मनाला तुमच्या काहीच अधिकार नाही का? आहे. ते दिवसातून 2 वेळा ताकदीनं काम करतं. कुठल्या 2 वेळा आहेत? सकाळी उठल्यानंतर 2 तास आणि रात्री झोपायच्या अगोदर 2 तास. तुम्ही तुमच्या मनामध्ये जे पेराल ते तुमच्या आयुष्यभर, ते दिवसभरात घडतं. हेही उदाहरणानं सांगतो. सकाळी एक छानपैकी रेडिओवरती गाणं ऐकायचं, दिवसभर काय घडतं? तेच गाणं परत परत मनात येतं, परत परत मनात येतं. अजून एक प्रयोग सांगतो, रात्री जाऊन करून बघा. रात्री आज झोपायच्या अगोदर 2 तास फक्त सापांचे व्हिडिओ बघायचे आणि झोपायचं. आज रात्री तुम्ही झोपणार नाही आणि दुसऱ्यालाही झोपू देणार नाही. असं का? तर 2 तास सापांचे व्हिडिओ बघून जर तुम्ही झोपलात तर रात्रभर स्वप्नात काय येईल हे तुम्हाला मान्य आहे? मग मोबाईल का वापरता? झोपायच्या अगोदर 2 तास काय बघता? रील्स. काय रील्स बघता? 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये 6 रील्स बघता तुम्ही. 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये 6 रील्स. वरती बघता तुम्ही लावणी बघितली, मग डान्स, एखादी कॉमेडी बघितली, मग क्रिकेटची बघितली, मग फुटबॉलची बघितली, एखादी निसर्गाची बघितली. मेंदूकडे क्षमता नाही दादावनो आपल्या. 6 मिनिटात त्यानं काय होतं? फक्त तुमचं डोपामाइन वाढतं. डोपामाइन कुठं आहे? मेंदूत आहे. डोपामाइन 2 गोष्टीनं वाढतं. पहिली गोष्ट दारू. दारूनं काय वाढतं? डोपामाइन वाढतं. माणसं म्हणतात बघा, ते दारू प्यालं की त्याच्या मेंदूवर काहीतरी होते. काहीतरी होत नाही, फक्त डोपामाइन वाढतं. मग डोपामाइन वाढलं की त्याचा काय वाढतो? आनंद वाढतो. डोपामाइन वाढलं की काय वाढतो? आनंद वाढतो. म्हणजे दारू पिलेल्या माणसाला तुम्ही भेटून बघा ना, तालुका, जिल्हा या लेवलचं ते बोलतच नाही. राज्य, देश या लेवलचंच ते बोलतं. कुठंपर्यंत? डोपामाइन वाढले तोपर्यंत. ते सरांना भेटणार नाही, म्हणणार सर काय अडचण आहे सांगा, कुणाला भेटायचं आहे सांगा. ज्याला एखाद्या नोकरीत असेल त्याला म्हणणार तुला दुसरी नोकरी पाहिजे का सांग. याची अडचण काय आहे ह्याला माहिती नाही, पण ते जिल्हा राज्य लेवलचं बोलतो. कुठंपर्यंत? डोपामाइन वाढले तोपर्यंत बोलतं. हे गंमत सांगतो तुम्हाला. डोपामाइन कमी झालं की नैराश्य येतं, डोपामाइन वाढलं की काय वाढतो? आनंद. पण डोपामाइन असं वाढलं पाहिजे, घंटेच्या आकाराचं डोपामाइन वाढलं पाहिजे. घंटा जी आहे ना, घंटा अशा आकाराची असते ना, हळूहळू तुमचा आनंद चढत गेला पाहिजे आणि उतरत आला पाहिजे. दादांनो, रील्सनं तुमचा आनंद उभ्या रेषेत वाढतो, उभ्या रेषेत कमी होतो. तात्पुरतं 10 मिनिटापर्यंत मुलांचं डोपामाइन वाढतं. मोबाईल बाजूला ठेवून 2 तास झाले की पुन्हा ते 0 लेवलला येतं. ते असं म्हणतात, दे बघ आत्ताच्या आत्ता दे मोबाईल. आणि आपण काय करतो? घेतो, रील्स बघतो. तात्पुरतं वाढतं कमी होतं, वाढतं कमी होतं, वाढतं कमी होतं. एखाद्या दारुड्याची अवस्था होत नाही त्याच्यापेक्षा जास्त आमची ती रील्सनं डोपामाइन वर खाली होतं. लक्षात घ्या, नॅचरल आनंद म्हणजे काय? गणपतीला सुट्टी मिळाली, गणपतीला गावाकडे गेलो, घरात गणपती बसवला, दुसऱ्या दिवशी पूजा ठेवली, तिसऱ्या दिवशी भजन होतं, 4थ्या दिवशी गणपती जाण्याचे वेध लागले, 5व्या दिवशी गणपती गेले, मग मंडळाच्या गणपतीला आरतीला गेलो, मग अनंत चतुर्थी झाली, सुट्टी संपली, कामावर रुजू झालो. हा नॅचरल आनंद आहे, त्याला कालावधी लागतो. आणि डोपामाइनचा दुसरा प्रयोग सांगतो. लग्नात तुमचं डोपामाइन वाढलेलं असतं. घरात लग्न आहे, घरात कार्य आहे, तुम्ही इतके चालता, रात्रभर जागता, शरीराला त्रास होतो का? नाही. का? तर डोपामाइन वाढलेलं असतं. डोपामाइनमुळे तुमचा आनंद वाढलेला असतो. मग मी रीलचं काय सांगितलं? 2 मिनिटामध्ये दादांनो आपल्या मेंदूकडे ती क्षमताच नाही आहे.
उदाहरण देतो, तुम्ही तिखट खाल्लं, संध्याकाळी रात्री तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला तिखट लागलं, काय करता तुम्ही घरामध्ये? तिखट लागल्यावर साखर खातो आपण, गुळ खातो किंवा एखादी चॉकलेट टाकतो, पाणी पितो. साखर तुम्ही जिभेवर टाकल्या दुसऱ्या मिनिटाला जिभेची चव बदलते. किती मिनिटाचा कालावधी द्यावा लागतो? 1-2 मिनिटाचा तरी कालावधी द्यायला पाहिजे ना. साखर विरघळते, जिभेला ती चव कळते, ती मेंदूपर्यंत जाते आणि मग आपल्याला गोड वाटतं. बरोबर? वरच्या रील्सवरून खालच्या रील्सवरती तुम्हाला यायला किती सेकंदाचा कालावधी लागतोय? मायक्रो सेकंद. मग तुम्ही फुटबॉलची बघितल्या कॉमेडीच्या रीलवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला मेंदूमध्ये काय काय घडत असेल. आनंद वाढत नाही, केमिकल सरकत राहतात, कालचं देखील लक्षात राहत नाही, निर्णय घेता येत नाहीत, मुलांच्या जगण्यात राग वाढतोय, समोरच्याला द्वेष वाढतोय. 17-18 वर्षाची कोवळी पोरं गाडी बेफाम मारतात, खून करतात, अत्याचार करण्याकडे येतात, मोठ्या माणसांना उलटं बोलतात, सांगितलेली गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. हे सगळं कसं? बाप तो बाप रहेगा असे स्टेटस ठेवतात. बरोबर आहे ना? परवा दिवशी आमच्या भागात होतं सर, एक मोटरसायकलवाला माझ्या पुढं गाडी घेऊन चालला होता, त्याच्या गाडीवर लिहिलं होतं काय, ओव्हरटेक केले वाघानं. बघतोस काय रागानं? ओव्हरटेक केले वाघानं. 4 दिवसापूर्वीची घटना आहे. 2-3 किलोमीटर गेला असेल, मी माटीमानं गेलो, वाघ सर गटारात पडला होता बाजूला, रस्त्यावर गाडी घसरून. त्याला जाऊन मी उचललं, तू माझ्याकडं लागलाय बघायला. म्हटलं बघतोस काय रागानं? काय रागा? म्हटलं वाघाचं काय झालंय? आता हे भावनिक बदल कशामुळं? तर त्या रील्समुळे आहेत. जर तुमची चव बदलायला 2 मिनिटं लागतात, तर मेंदूला वरची रील्स आणि खालची रील याच्यातला फरक कळायला देखील तेवढाच कालावधी द्यावा लागतो. आम्ही ते देत नाही, तेवढा कालावधी आम्ही देत नाही. आणि भावना विकसित होतात सर. कशामुळं? तर आभासी जगामुळं तुमचा आनंद आणि दुःखाच्या भावना विकसित होतात. कशा ते पण सांगतो. तुम्हाला असं वाटतं की मोबाईलनं तुमच्या मेंदूवरती परिणाम होत नाही? उदाहरणं बघा ना. माझ्याकडे आता एक काही वस्तू आहेत, ती गोष्ट तुम्हाला सांगितली, तुमच्या शरीरानं रिॲक्ट व्हायचं नाही. सांगतो उदाहरणात काय. आयांनो, माझ्याकडं कच्चा आंबा आहे, तो मी कापलाय, त्याला मी तिखट मीठ लावले, लिंबू पिळलाय त्याच्यावर, तुम्हाला दिलाय. तुम्ही एक फोड उचलली, तोंडात टाकली, तिखट आणि लिंबूची चव चालू झाली, कर्रकन ते तुम्ही चावलत, काय घडलं? तोंडात पाणी आलं. आंबा माझ्याकडे आहे. मग मोबाईलमधल्या गोष्टींनी तुमच्या मेंदूत केमिकल कशी काय पाजरत नाहीत म्हणता? कंठस्थ ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी आणि मस्तिष्क ग्रंथी या 3 ग्रंथीमुळे तुमचं वर्तन नियंत्रण होतं. आणि वर्तन नियंत्रणारे होणाऱ्या जर पेशी म्हणजे द्रव पाझरत असतील, तर कसा काय आनंद मिळेल? तो कसा पाझरला पाहिजे? घंटेच्या प्रसामान्य वक्राप्रमाणे स्टेप बाय स्टेप पाझरला पाहिजे, तरच आपल्याला तो शाश्वत आनंद मिळतो. मोबाईलनं तुमचा तो वर खाली होते आणि त्याचा भविष्यात त्रास होईल. म्हणून आपण ही गोष्ट जपली पाहिजे. ती जपाल अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा सांगतो, जो प्राप्त है वो पर्याप्त है, जो प्राप्त है वो पर्याप्त है. आत्तापर्यंत जे व्यक्त झालो त्यातला आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाहीत, सारं काही त्याचं आहे. चुकून एखादा शब्द घसरला असेल, कुणाला लागला असेल, तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचं मनापासून सर आपला आभार व्यक्त करतो की मला पुन्हा एकदा इथं बोलण्याची आपण संधी दिलीत. नव्या विषयावरती आपण इतकं मन लावून ऐकलं. एखादा मुद्दा रिपीट होण्याची देखील शक्यता आहे, कारण 1 वर्षानंतर बोलतोय आणि गेल्या वर्षी 173 कार्यक्रमात बोललोय. त्यामुळं कुठला मुद्दा कुठं बोललोय हे लक्षात येत नाही. तर तेही आपण सगळेजण समजून घ्याल. आणि इतकं प्रेम दाखवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या ऋणात राहणं पसंत करेन. ते ऋणात राहीन. जाता जाता फक्त मंगेश पाडगावकरांच्या शब्दात 2 ओळी सांगतो आणि थांबतो. भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिनाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिनाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायात न संपणारं त्राण आहे आणि तुमच्या पंखात गरुडाहूनही झेपावणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. धन्यवाद.